नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण बघत आहोत चालू घडामोडीची सिरीज. बघा तुमच्या जानेवारी ते किती बरं फेब्रुवारी म्हणजे 2 महिन्याच्या चालू घडामोडी आपण बघत आलेलो आहोत. याच्या आधी पण आपण राजकीय घडामोडीपासून सुरुवात केली. शेवटचा जो टॉपिक होता तुमचा काय होता बरं, पुरस्कार होता. येणाऱ्या कंबाईन ग्रुप बी साठी आणि ग्रुप सी पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला हे काय ठरणार आहे बरं, उपयोगी ठरणार आहे. आजचा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे. 3 टॉपिक आपण एकत्र करून हे लेक्चर कंटिन्यू करणार आहोत. पहिला आहे तुमचा बघा प्रादेशिक घडामोडी, नंतर आहे तुमच्या राष्ट्रीय घडामोडी, नंतर आहे तुमच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी. तर आपण लेक्चरला सुरुवात करू. बघा पहिल्यांदा आपण प्रादेशिक घडामोडीने काय करू बरं, लेक्चर स्टार्ट करू. महत्वाच्या घडामोडी आहे या जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यामध्ये घडलेल्या. तर पहिली जी न्यूज आहे बघा तुमची वाली, ती आहे बघा तुमची वाली बेला. बेला झाली तुमची पहिली नेट झिरो ग्राम पंचायत. तर तुम्हाला विचारतील का पहिली नेट झिरो ग्राम पंचायत कोणती आहे? ती आहे बरं बेला. नेट झिरो म्हणजे काय, तर तिथे आता कोणत्याही प्रकारचं कार्बन उत्सर्जन केलं जाणार नाही असं त्या ग्रामपंचायतीने काय केलंय बरं, ठराव पारित केलेला आहे. लक्षात ठेवायचं तुम्हाला. कुठे आली ही बेला, ही आली तुमची वाली बरं भंडारा जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवायचं. ओके, बाकीचं काय बघा हायलाइट करण्यासारखं. तालुका तुम्हाला माहित पाहिजे, तालुका आहे बघा मोहाडी. ओके, इथे तुम्हाला दिसतंय बघा चित्रपटामध्ये व्हिज्युअलाइज होऊ शकतं. आणि त्या सरपंच कोण आहे, तर सरपंच आहे बघा शारदा गायधने. लक्षात ठेवायचंय. बेला ही तुमची वाली झालेली आहे. हायलाइट काय करायचं, इम्पॉर्टंट हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, ग्रामपंचायत आहे बेला कुठली बरं, भंडारा जिल्ह्यातली. आणि हायलाइट आहे बघा शारदा गायधने यांना वसुंधरा पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे. ओके, हे पुढे येईलच आपल्याला. ओके, 2024चा या ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ग्रामपंचायत पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे. जर प्रश्न तुम्हाला थोडासा वेगळा विचारला, कार्बन न्यूट्रल पंचायत कोणती, बघा देशातली पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत ती आहे बघा, ती आहे तुमची वाली पल्ली. सांबा, जम्मू काश्मीर मधील सांबा जिल्ह्यातील काय बरं पल्ली. इथे तुम्हाला दिसतंय बघा पल्ली कार्बन न्यूट्रल काय बरं पंचायत. ओके, कधी झालेली आहे, एप्रिल 2022. 2 महत्वाच्या न्यूज आहे प्रादेशिक घडामोडी, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती प्रादेशिक का भंडारा जिल्ह्यातले आपल्या महाराष्ट्रातील आहे त्यामुळे. ओके, तर हायलाइट करायचं एवढ्या 2-3 पॉइंट. आणि आपण पुढची न्यूज बघू. चलो, पुढची न्यूज आहे बघा, ती आहे बघा पुन्हा एकदा याच्यावरती मी रील पण बनवली होती. या सौंदाळा जिल्हा कुठं बरं तुमचा आला, नगर तालुक्यातील नेवासा, नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा हे जे गाव आहे ते आहे, ते ठरले आहे महाराष्ट्रातील पहिलं जातीमुक्त गाव. कारण तिथले जे सरपंच आहे त्यांनी मात्र माणुसकी हाच खरा काय बरं धर्म हा संदेश दिलेला आहे. हे महत्व आहे तुम्हाला. तर ही आपण रील पण बनवली आहे. त्या गावाचे सरपंच तुम्हाला माहित पाहिजे बघा, शरद आरगडे. बाकीचं काय एवढं महत्वाचं नाही. तर महाराष्ट्रातील पहिलं जातमुक्त गाव, तिथं कोणत्याही प्रकारची आता जात धर्म वगैरे मानला जाणार नाही, सर्व काय बरं समान आहे. हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके, तर एवढंच तुम्ही हायलाइट केलं तरी तुम्हाला चालेल. चलो, पुढची न्यूज महत्वाची आहे बघा. हे पण तुम्ही रील वगैरे कुठेतरी बघितलं असेल की मुंबईमध्ये एक म्युझिकल रोड बनवला आहे. त्या रोडवरून काय गेल्यानंतर, गाडी गेल्यानंतर तिथून जय हो या गाण्याचा काय होतो बरं आवाज येतो. तर हे महत्वाचं आहे तुम्हाला. आणि त्या रोडला काय नाव दिलेलं आहे, लक्षात ठेवा, धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड. लक्षात ठेवायचे तुम्हाला. भारतातील, महाराष्ट्रातील नाही म्हणते मी, भारतातील पहिला म्युझिकल रोड झालेला आहे का त्याच्यावरून एखादी कार गेल्यानंतर काय होत आहे बरं, तुम्हाला जय हो हे गाणं काय बरं ऐकायला भेटतं. तर नाव माहित पाहिजे धर्मवीर. इथे तुम्हाला संभाजी महाराज, इथे तुम्हाला हे फसवू शकतात आयोग, तुम्हाला इथे शिवाजी महाराज पण टाकू शकतात. लक्षात ठेवा, धर्मवीर आपण कोणाला म्हणतो बरं, संभाजी महाराजांना म्हणतो. तर त्याच्या बाबतीमध्ये यस, हे उद्घाटन वगैरे काय करू नका, हा खर्च पण काय हायलाइट करू नका, काय एवढं तुम्हाला विचारणार नाही. मात्र स्थान तुम्हाला माहिती पाहिजे. लक्षात, स्थान तुम्हाला माहित पाहिजे. नरिमन पॉइंट ते वरळी जवळपास हा 500 मीटरचा म्हणजे अर्धा किलोमीटरचा काय बरं हा पट्टा आहे. अर्धा किलोमीटर मध्ये जर गाडी गेली तर तुम्हाला हे गाणं ऐकायला येऊ शकतं. लक्षात ठेवायचं तुम्हाला स्थान कोणतं आहे, नरिमन पॉइंट ते काय बरं वरळी. ओके, तुम्हाला विचारू शकतात. अजून काय विचारू शकतात बघा, हे गाणं स्पष्ट ऐकण्यासाठी जो आता फिजिक्सचा त्याच्यामध्ये काहीतरी रोल असेल, हे तुम्हाला सगळं माहिती आहे. त्याच्यासाठी तुम्हाला जो वेग पाहिजे तो किती असला पाहिजे, तर ताशी 70 ते 80 किलोमीटर, म्हणजे तुम्हाला गाडी 70 ते 80च्या स्पीडनं काय करायची तुम्हाला चालवायची, तरच तुम्हाला ते गाणं ऐकायला येईल. ओके, हा जो प्रकल्प आहे हा कोणत्या तंत्रज्ञानावर, तर हा प्रकल्प हंगेरीन
तंत्रज्ञानावर काय बरं आधारित आहे. यस, हे पण तुम्हाला हायलाइट करायचं आहे. हे 2-3 जे पॉइंट आहे महत्वाचं आहे. आणि भारत हा कितवा देश ठरलेला आहे बरं? 5वा देश ठरलेला आहे जगातला. ओके, बाकीचे कोणते 4 देश आहे हे पण तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता. बघा आधीचे कोणते 4 देश नेमके का जिथे हा म्युझिकल रोड आहे, पण भारत मात्र कितवा देश ठरलेला बरं? 5वा देश ठरलेला आहे. यस, ओके. बाकीचं बघा ह्याची वाली जी सुरुवात ही जी संकल्पना आहे ही 2007 मध्ये कुठं मांडली होती बरं? जपानमध्ये. म्हणजे या 4 पैकी एक देश तर काय झाला बरं? जपान झालेला असेल. जपानमध्ये बघा शिझुओ शिनोदा या इंजिनियरने ही संकल्पना काय केली होती बरं? मांडली होती. एक तुम्हाला आता जी व्हायरल झालेल्या रील्स वगैरे मध्ये विचारलंय, त्यामुळे आयोग पण तुमच्या याच्या न्यूज वरती आयोगाचं जर लक्ष केलं तर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. एकदम सिंपल आहे, बाकीचं काही अवघड नाहीये. तुम्हाला माहित पाहिजे स्थान कुठलं आहे, भारत कितवा देश आहे, कोणत्या प्रकल्पावरती आणि स्पीड किती पाहिजे, ते 70 ते किती बरं? 80च्या किलोमीटर ताशी मागे स्पीड पाहिजे. चलो पुढची न्यूज बघू आपण. पुढची न्यूज बघा, माझी वसुंधरा अभियान 5.0 पुरस्कार. मी तुम्हाला मगाशी कसं सांगितलं. येस, तर याच्या बाबतीत हे जे पुरस्कार आहे हे कोण देतात? हे दिले जाते बघा स्थानिक स्वराज्य संस्थांना. ओके, जे तुमचे लोकल गव्हर्नमेंट आहे, ग्रामपंचायत असेल तुमचे, जिल्हा परिषद वगैरे जे असतील त्यांना हा पुरस्कार दिला जातो. कोणाच्या याच्याकडून दिला जातो? विभागाकडून. तर पर्यावरण आणि हवामान बदल विभाग. यस, तुम्हाला हा पण प्रश्न विचारतील. माझी वसुंधरा अभियान पुरस्कार कोणत्या विभागाकडून दिला जातो? तर पर्यावरण काय आणि हवामान विभाग. तर त्याच्यामध्ये बघा तीन याच्यामध्ये काय केलेले बरं? हे केलेले क्लासिफिकेशन केलेले. आता मी त्याच्यात एकदम शॉर्ट मध्ये घेतलंय, तुम्ही पण तेवढं हायलाइट करा, बाकीचं काही एवढं वाचू नका. 10 लाख लोकसंख्या असलेल्या, 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली जी महानगरपालिका आहे ती मात्र कोणाला भेटली? तर पिंपरी चिंचवड. त्या गटामध्ये ज्या महानगरपालिकेची लोकसंख्या 10 लाखापेक्षा काय जास्त आहे अशा महानगरपालिकेमध्ये पिंपरी चिंचवड या महानगरपालिकेला माझी वसुंधरा अभियान 5.0 पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. तसेच 40,000 ते किती बरं? 1 लाख लोकसंख्या असलेल्या बारामतीला सुद्धा काय करण्यात आलेले बरं? हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि 90,000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या कल्हार ठाणे कुठं आले बघा? हे तालुका काय तुमचं आलं बरं? शहापूर. आणि जिल्हा काय बरं? ठाणे. यस, यांना सुद्धा वसुंधरा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. हे 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. शक्यतो तुम्हाला इकडे नाही विचारू शकतात, आयोग तुम्हाला जास्त याच्यावर विचारतील कोणत्या महानगरपालिकेला हा पुरस्कार देण्यात? तर पिंपरी चिंचवड या महानगरपालिकेला पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेनं सर्वोत्कृष्ट कामगिरी केली त्यांना असा पुरस्कार देण्यात येतो. कोण देतं? येतं पर्यावरण आणि हवामान बदल विभाग. ठीक आहे, तर ही एक प्रादेशिक न्यूज होती. चलो पुढची न्यूज बघू आपण काय आहे. येस, बार्टीच्या बाबतीमध्ये येस, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकील प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र. बघा शब्द महत्वाचा आहे, लक्षात ठेवायचं आहे. काय म्हटलेलं बघा इथे दिसतंय तुम्हाला? येस, वकील प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र कुठं आलेलं आहे बरं? नवी मुंबई तळोजा. येस, कुठे स्थापन करण्यात आलंय? तर हायलाइट पाहिजे बघा, तळोजा नवी मुंबई. ओके, येस. आणि कोण आहे संस्थापक? तर महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल. जे वकील राहतात तर त्यांची एक काय असतो बरं? बार असतो. यस, तर त्या महाराष्ट्र आणि गोवा बार यांनी कुठं स्थापन केलंय? तर तळोजा नवी मुंबई. ठिकाण थोडस वेगळं आहे बघा. इथे वकिलांसाठी भारतातले पहिले प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र आहे. एक ट्रेनिंग सेंटर कोणासाठी बरं? लॉयर्स साठी स्थापन करण्यात येत आहे तळोजा मुंबई. तरी अशा प्रकारे तुम्हाला व्हिज्युअलाइज होऊ शकतं या केंद्राच्या माध्यमातून. हे पॉझिटिव्ह आहे, हे काय तुम्हाला विचारणार नाही. आपल्या कंबाईनला फॅक्च्युअल विचारलं जाते, फॅक्ट्स तुम्हाला विचारतील. तर कौशल्य विकास संशोधन यांच्या ज्ञानवृद्धीसाठी ही एक काय केली बरं? आपण केंद्र स्थापन केलेलं आहे. हे पण तुम्हाला महत्वाचं आहे. चलो पुढची न्यूज बघू आपण. पटापट हायलाइट करायचंय, कारण ज्यावेळेस तुम्ही हायलाइट करशाल, ज्यावेळेस पेपर ही शेवटचे 10-15 दिवसांमध्ये, तर ते हायलाइट्स तुमचे वाले एका 2-3 तासामध्ये सुद्धा काय होऊ शकते बरं? वाचून होऊ शकतात. डायरेक्टली तुम्ही एखादं बुक वाचायला गेले करंट अफेअरचं तर तेवढं पॉसिबल नाहीये. त्यामुळे तुम्हाला हायलाइट्स करणं महत्वाचं आहे. काही मुलांना समजत नसेल का नेमकं काय हायलाइट करायचंय, काही मुलं खर्च पण हायलाइट करून ठेवतात, सगळं हायलाइट करून ठेवतात. तर तसं नाही, जे मी तुम्हाला सांगतोय तेवढंच तुम्ही हायलाइट करा, तेवढं तुम्हाला काय होईल बरं? फायदा होईल. यस, पुढची न्यूज आहे बघा, महत्वाची आहे. बेंबळा नदी प्रकल्प आहे. यस, तर बेंबळा नदी प्रकल्प जो आहे तो कुठे केला आहे ते महत्वाचं तुम्हाला माहित पाहिजे. तो करते बघा तुमच्यावाल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये. कुठं करते बरं? यवतमाळ जिल्ह्यामुळे. आणि या बेंबळा नदीमुळे
ज्या जी आपलीवाली जमीन आहे 52,423 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे, जी आता तिचं काय असेल बरं, ओसाडा असेल, कोणत्या प्रकारचं काय नसेल बरं, पाणी नसेल. परंतु जर हा जर नदी प्रकल्प झाला, बेंबळा नदी प्रकल्प, तर त्यामुळे बघा कुठं होणार आहे, हा तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये होणार आहे. तर थोडंसं तुम्हाला जिओग्राफीच्या नदी प्रणाली या चॅप्टरला लिंक करण्यात आले पाहिजे की तुमची वाली यवतमाळमध्ये कोणती नदी वाहते. इथं म्हटलेलं आहे बघा की बेंबळा ही वर्धा नदीची काय बरं उपनदी आहे. लक्षात ठेवायचं, बेंबळा ही कोणत्या नदीची उपनदी आहे, वर्धा नदीची. त्याच्यामुळे तुम्हाला माहित पाहिजे, तुमचा अभ्यास थोडासा पाहिजे का वर्धा नदी कोणाची उपनदी आहे, वर्धा नदीचा उगम कुठे झालेला आहे, वर्धा नदी ही समजा गोदावरीची तुमची वाली उजवी उपनदी आहे का डावी उपनदी, हे तुम्हाला माहिती पाहिजे. थोडस इथून तुम्हाला जिओग्राफी मध्ये प्रश्न विचारू शकतात. आणि याच्यामुळे 52,423 हेक्टर काय येते बरं तुमचं ओलिताखाली येते. 5 तालुक्यांना काय होतं याचा फायदा होतोय. कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, मी तुमची रिव्हिजन पण इथेच घेतोय, तुमची जिओग्राफीची पण, का यवतमाळ जिल्ह्याला कोणत्या बाकीच्या जिल्ह्यांची सीमा लागते. लक्षात ठेवा, कोणत्या बाकीच्या जिल्ह्यांची सीमा लागते. कारण एक जिओग्राफी मध्ये तुम्हाला मेन्सला किंवा प्रीला कधी कधी असे प्रश्न विचारलेले का जसं परभणी जिल्ह्याच्या आजूबाजूला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते, तर हे तुम्हाला माहित पाहिजे. तुम्हाला आठवतं का बघा, यवतमाळ जिल्ह्याच्या आजूबाजूला कोणत्या जिल्ह्यांची काय लागते बरं, सीमा लागते. हे सगळे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये देत चला, जेणेकरून तुमची एक प्रकारची काय होईल बरं, रिव्हिजन होईल. ठीक आहे, पुढे बघू आपण. अरुणोदयाने अरुणोदय लक्षात ठेवा, अरुणो मोहीम आहे बघा, इथे अरुणोदयाने अरुणोदय मोहीम. तुम्हाला या कलरफुल पीपीटी वरून तुम्हाला एवढं दिसतंय, सगळी पीपीटी पूर्ण कोणत्या कलर मध्ये आहे बरं, रेड कलर मध्ये दिलेली आहे. तर रेड कलर मध्ये लक्षात ठेवा, ही आजाराच्या रिलेटेड आहे. आजार कोणता आहे तर सिकल सेल अॅनिमिया. लक्षात ठेवायचं, महत्वाची प्रादेशिक घडामोडी मधली सर्वात आयएमपी न्यूज आहे, हायलाइटेड पाहिजे तुमची वाली बघा. अरुणोदय मोहीम ती बघा, लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये तुमची वाली ती मोहीम काय, महाराष्ट्र नाही सॉरी, जागतिक स्तरावर चालू झालेली आहे. मुख्य आपल्या राष्ट्रीय स्तरावरती मुख्य जो उद्देश आहे तो काय बरं तुमचा, सिकल सेल अॅनिमिया पासून महाराष्ट्राचे अॅनिमिया, महाराष्ट्राचे वाटते, येस महाराष्ट्र, अॅनिमिया पासून महाराष्ट्र काय करायचं आपल्याला, मुक्त करायचं आहे. तर महत्वाची मोहीम आहे तुमची वाली बरं, अरुणोदय मोहीम. यस, तर त्याच्यामध्ये काय एकदा थोडस बघून घ्या. तुम्हाला एवढं जरी विचारतील की ही मोहीम कशाच्या रिलेटेड आहे, तर माहित पाहिजे बघा, सिकल सेल अॅनिमिया मुक्त काय करायचं आपल्याला, महाराष्ट्र करायचं आहे. या राज्यातील सुमारे 1.25 कोटी लोकांची सिकल सेल लोकांची सिकल सेल साठी काय होणार आहे बरं, तपासणी होणार आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. यस, सिकल सेल अॅनिमिया तुम्हाला सायन्स मध्ये पण विचारू शकतात. एक हा काय बरं अनुवांशिक आहे, याच्यामध्ये ज्या आरबीसी ज्या आहे आपल्याला, आरबीसी ह्या गोलाकार न राहता कशा होत्या बरं, विळ्यासारखा आकार काय करते बरं प्राप्त होतात. ओके, आरबीसी ह्या गोलाकार पाहिजे, परंतु याचा आकार बघा इथे दिलेले तुम्हाला, असं सामान्य आकार आहे आणि तो असा आकार तयार होतो. लक्षात ठेवा, कोणत्या आजारामध्ये बरं, सिकल सेल अॅनिमिया. अनुवांशिक आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला इथे पण आयोग विचारू शकतो, तुमच्या सायन्स मध्ये पण असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, महाराष्ट्रातील लोकांसाठी महत्वाची एक आरोग्य काय बरं उपक्रम आहे. यस, सिकल सेल, तेच रिपीट केलेले तुम्हाला. ओके, बाकीचं काय महत्वाचं नाही. आणि सिकल सेल मुक्त हेच महाराष्ट्राचं काय बरं अंतिम उद्दिष्ट आहे. इकडे माहित पाहिजे तुम्हाला, जागतिक सिकल सेल जो दिवस आहे तो कधी साजरा केला जातो, 19 जून. आपला वाला जो एड्स दिवस राहतो तो 1 डिसेंबरला राहतो. तसा हा पण तुम्हाला विचारतील, कारण करंट मध्ये आलेला आहे. जागतिक सिकल सेल दिवस जो आहे तो तुमचा 19 किती बरं जूनला केला जाईल. लक्षात ठेवायचंय. अजून महत्वाची न्यूज आहे बघा एक्स्ट्रा, 1 जुलै 2023 रोजी राष्ट्रीय सिकल सेल अॅनिमिया निर्मूलन काय झालेलं बरं मिशन, हे चालू केलेलं आहे केंद्र स्तरावरती. ही मोहीम झाली महाराष्ट्रात चालू, ही मिशन चालू केले 2023 ला कुठं बरं, केंद्र स्तरावरती. आणि त्या मिशन अंतर्गत आपण काय ठेवलेलं आहे, 2047 पर्यंत सिकल सेल अॅनिमिया पूर्णपणे नष्ट करण्याचं काय केलंय बरं उद्दिष्ट केलेलं आहे. तर पीपीटीचा अर्थ तुम्हाला, म्हणजे जी आपण जे लेक्चर्स कंडक्ट करतोय या पीपीटी द्वारे किंवा या पिक्चरल पीपीटी द्वारे, तर तुम्हाला याचा फायदा काय होईल, इन केस तुम्हाला कधी प्रश्न विचारला का अरुणोदय मोहीम कशाचे रिलेटेड आहे, तुम्हाला हा कलर तुमच्या डोळ्यामध्ये काय होईल बरं जाईल, आणि त्यामुळे तुम्हाला ते उत्तर आठवण्यामध्ये काय होईल बरं तुम्हाला मदत होईल. तर ही महाराष्ट्राच्या रिलेटेड आहे. यस, हे 2-3 खूप महत्वाचे पॉइंट आहे. सिकल सेल अॅनिमिया कुठपर्यंत आपल्याला पूर्ण संपवायचं,
47 पर्यंत ही मिशन तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, दिवस तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सिकल सेल अॅनिमिया बद्दल तुम्ही थोडंसं अजून सायन्स मध्ये पण बघून घ्या काय काय महत्वाचं आहे, कुठे होऊ शकतो हा रोग, कोणत्या भागामध्ये जास्त वाढतो हा रोग, हा पण तुम्हाला माहिती पाहिजे. यस, रक्ताचे कमी झाल्यानंतर प्रमाण झाल्यानंतर कोणता आरबीसीचे जेव्हा प्रमाण कमी होतं त्यावेळेस कोणता रोग होतो, आरबीसीचे प्रमाण जेव्हा वाढतं त्यावेळेस कोणता रोग होतो, हे थोडस तुम्हाला माहिती पाहिजे. आरबीसी किती दिवस जगतात, काय जगतात वगैरे, आरबीसीचं केंद्रक असतं का नाही, हे सगळं तुम्हाला थोडस आठवायचं आहे. नसेल आठवत तर तो टॉपिक तुम्ही थोडस त्या चॅप्टर मध्ये जाऊन सायन्सच्या पुस्तकामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. तर महत्वाची न्यूज आहे आत्ताच्या पर्यंत बघितलेली सगळ्यात महत्वाची न्यूज. चलो पुढचं बघा, कोयना जलाशयाचे नामकरण करण्यात आलेले आहे. यस, महत्वाची, हे पण तुम्हाला जिओग्राफी मध्ये लिंक होणार आहे. जिओग्राफी मध्ये तुम्हाला जलाशय किंवा धबधबे हे नावाचा काय बरं तुमच्याकडे टॉपिक आहे तर तुम्हाला माहिती पाहिजेत. आता कोयनाचं नाव, या जलाशयाचं नाव करते बघा छत्रपती शिवाजी महाराज जलसागर. लक्षात ठेवायचं तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराज जलसागर असं हे नामकरण करण्यात येणार आहे. हे महत्वाचं आहे बघा तुमच्यासाठी. ओके, पहिल्यांदी या जलाशयापूर्वी शिवसागर या नावाने ओळखला जायचा. कोयना नदीवरचा, लक्षात ठेवा कोयना नाव होतं त्याचं, आलं तर त्याला आता पहिल्यांदी शिवसागर म्हणायचे, आता छत्रपती शिवाजी महाराज जलसागर हे नाव देण्यात आलेलं आहे. ओके, कोयना धरण हे महाराष्ट्राची काय बरं भाग्य लक्ष्मी आहे मानली जाते, तुम्हाला माहिती पाहिजे. मग तुम्हाला थोडस तुमचं जिओग्राफी मध्ये काय होतं बरं चॅप्टर ऍक्टिव्ह होतो. मला एक प्रश्न आहे, कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचंय, गोदावरी नदीवरती कोणकोणते काय बरं धबधबे आहेत, तुम्ही त्याचं उत्तर मला कुठे द्या बरं. धबधबे म्हणण्यापेक्षा धरण म्हणू शकतो, धरण पण जसं गंगापूर धरण आहे. अजून कोणते धरण आहे बघा गोदावरी नदीवरती, ते मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्या. तर बघा याच्याबद्दल थोडीशी जर माहिती आपण जर बघितली की बांधकाम कधी सुरू झालंय, तर बांधकाम झालंय सुरू 1900 किती बरं 56 ला, आणि बांधकाम पूर्ण झालं 1964 ला. सगळ्यात मोठं योगदान यशवंतराव चव्हाण. उंची माहित पाहिजे 103 मीटर आणि लांबी आहे 807 मीटर. आता जिथे जिथे फॅक्च्युअलची आपल्या गरज आहे तिथे खरंच हे करावं लागेल. इम्पॉर्टंट पॉईंट आहे, मी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फॅक्च्युअल सांगत नाही, पण हा पॉईंट आपल्याला काय बरं महत्वाचा आहे. तर 1956 ला स्थापना झाली, त्याच्यामध्ये सुरू झाली बांधकाम करण्यास. 64 ला काय झालं बांधकाम पूर्ण झालं. यशवंतराव चव्हाण यांचं मोठं योगदान होतं आणि 103 मीटर उंची आहे, 807 मीटर काय बरं लांबी येतं, हे महत्वाचं पाहिजे. हे लक्षात ठेवा अजून की जलविद्युत प्रकल्पाची, कोयना जलविद्युत प्रकल्पाची एकूण क्षमता किती, 1960 मेगावॅट, हे तुम्हाला माहित पाहिजे. सगळं तुम्हाला प्रॉपर मध्ये करायचंय. हा टॉपिक जिओग्राफी मध्ये पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होईल आणि तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारले जातील. चलो पुढची न्यूज बघा महत्वाची, ही पण एक न्यूज महत्वाची बघा. कोणती संस्था, महिमा संस्था. लक्षात ठेवायचंय महिमा संस्था, महाराष्ट्राने या संस्थेची काय केली बरं स्थापना केली. कशासाठी, तर बघा एकदम सिंपल आहे. बघा इथे तुम्हाला दिसतंय, इथे तुम्हाला चित्रामध्ये सगळे दिसतंय बघा विमान वगैरे हे, आणि आपले कार्यकर्ते यांना आपल्याला कुठं पाठवायचं बरं, परदेशामध्ये पाठवायचंय. यस, या युवकांना. मग त्याच्यासाठी बघा राज्यातील तरुणांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे महत्वाचे. बघा राज्यातील तरुणांना बाहेर, ओके यस, महाराष्ट्रात जर तुम्हाला काम भेटत नसेल आणि तुम्हाला भारत जगामध्ये कुठे पण काम करायचं असेल तर तिथे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महिमा संस्था काय केली बरं स्थापन केलेली आहे. लक्षात ठेवा, मगाची वेगळी होती, वकिलांची होती बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकील प्रशिक्षण संस्था, तळोजाला झाली होती मुंबईत, ही तुम्हाला माहित पाहिजे. आणि अशी संस्था स्थापन करणार महाराष्ट्र हे तिसरं राज्य बनलेलं आहे बघा. आधी आहे तुमचं तिसरं नाही चौथं असेल माझ्या मते. यस, केरळला पण आहे, तेलंगणाला पण आहे आणि काय बरं आंध्र प्रदेशला आहे, आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र हे राज्य स्थापन झालेलं आहे. उद्दिष्ट तुम्हाला विचारतील, लक्षात ठेवायचंय. महिमा संस्था म्हटल्यावरती काय होईल माहितीये का, बरेच लोक हे म्हणजे जर एखादा पर्याय स्त्रियांच्या बाजूने असेल तर स्त्रियांना सक्षमीकरण करणं वगैरे वगैरे, तर ते उत्तर मारून येतील ना. उद्दिष्ट ते नाही, आपल्या राज्यातील तरुणांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. तर प्रॉपर माहित पाहिजे महिमा संस्था कशाच्या रिलेटेड आहे. ओके, की तो कुठे कुठे स्थापन झालेले आहे, आणि केरळला झालेलं आहे, तेलंगणाला झालंय आणि आंध्र प्रदेशला पण झालेलं आहे, आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र हे राज्य बनलेलं आहे. तर महत्वाची न्यूज आहे ही, एक महत्वाची न्यूज आहे. सिकल सेल अॅनिमिया नंतर ही पण एक महत्वाची न्यूज आहे. माहिती म्हटलेलं आहे हे सगळं तुमचं आलं. हे काय तुम्हाला विचारणार नाही, पॉझिटिव्ह न्यूज आहे. कौशल्य वाढवायचंय, रोजगार वाढवायचंय, उद्योजकता वगैरे, नाविन्यता, हे सगळं तुमचं आलं काय बरं पॉझिटिव्ह पॉईंट येतं. हे पॉझिटिव्ह पॉईंट काय पाठ करायची गरज नसते, हे तुम्हाला
ऑप्शन वरून तुम्हाला उत्तर मारता आलं पाहिजे. चलो पुढची न्यूज आहे बघा, शेवटची न्यूज आहे तुमची वाली प्रादेशिक न्यूज बघा. सिंधुदुर्ग विमानतळाला 24 तास उड्डाणासाठी काय दिली बरं, परवानगी दिलेली. महत्वाचं आहे. यस, कोणत्या विमानतळाला 24 तास, आणि हे महाराष्ट्रातलं पहिलं ग्रीनफील्ड विमानतळ आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातलं पहिलं ग्रीनफील्ड काय बरं विमानतळ, म्हणजे नव्यानं बांधलेलं विमानतळ आहे. लक्षात ठेवायचंय. ओके, यस, तुमचं आहे सिंधुदुर्ग विमानतळ 24 तास विमान उड्डाणासाठी काय दिली बरं, परवानगी दिलेली आहे. अशापर्यंत सगळ्या तुमच्या प्रादेशिक घडामोडी काय झालेल्या आहे, संपलेल्या आहे. याच महत्वाच्या आहे, बाकीच्या काय एवढ्या मला महत्वाच्या वाटत नाहीये. जेवढ्या महत्वाच्या तेवढ्या मी इथे घेतलेल्या आहे. पुढच्या ज्या घडामोडी आहे बघा, त्या आपल्या चालू होत्या बघा, राष्ट्रीय घडामोडी. यस, ओके, भारतातील प्रमुख देशी गोवंश, तर त्याच्यासाठी एक न्यूज पण आलेली आहे का, आपले ज्या याच्यासाठी बघा गायी असतील तर गायींसाठी एक केंद्र स्थापन होणार आहे. कुठं बरं, मथुरा उत्तर प्रदेशमध्ये. तर ते पण तुम्हाला विचारू शकतात. ओके, परंतु त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा तो पुन्हा जिओग्राफीला लिंक करतील आणि जिओग्राफीला प्रश्न विचारतील. भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे. हे ज्या आपल्या भारतातल्या प्रमुख देशी गायी आहे, तर त्यांची नावं आणि त्यांचं काय बरं स्थान तुम्हाला माहित पाहिजे. भरपूर वेळा विचारले बघा. गिर नावाची गाय आहे. यस, फेमस गाय बघा, गुजरात. यस, सगळ्यात महाग दूध भेटतं बघा गिर या गायीचं. नंतर बघा साहिवाल गाय आहे, पुढे आली पंजाब, आणि कुठं बरं हरियाणा. लाल सिंधी बघा, यस, लाल सिंधी नावाची गाय आहे. नंतर थार पारकर आहे, पुढे आली बरं ही राजस्थान मध्ये आली. आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्या बघा, काक्रेज. हे लक्षात ठेवायचं, हे विचारतील तुम्हाला. जरी करंटचा टॉपिक असला तरी तुम्हाला ते प्रश्न जिओग्राफी मध्ये विचारतील, म्हणजे विचारतील. काक्रेज आहे, नंतर काय बरं किल्लार आहे, नंतर काय बरं देवणी. या कुठं आलेल्या तुमच्या बरं महाराष्ट्रामधल्या गायी आहे. हे सगळं माहित पाहिजे तुम्हाला. आणि ते केंद्र आपण स्थापन करतोय कुठं बरं, मथुरा उत्तर प्रदेश मध्ये. परंतु तुम्हाला भारतातल्या गायींच्या काय बरं देशी गायींच्या जाती माहिती पाहिजे. गिर गुजरातमध्ये, साहिवाल येते पंजाब आणि हरियाणामध्ये, लाल सिंधी आणि थारपार येते म्हणजे राजस्थानमध्ये, काक्रेज, किल्लार आणि काय बरं देवणी येते बरं महाराष्ट्रामध्ये. तर ही पहिली न्यूज होती तुमची वाली चालू घडामोडीची, राष्ट्रीय चालू घडामोडीची. यस, दुसरी न्यूज आहे बघा तुमची वाली. यस, जम्मू आणि काय बरं काश्मीर. तर इथे एक प्रकल्प मानला जाणार आहे, तुम्हाला ही माहिती पाहिजे. कोणत्या नदीवरती मानला जाणार आहे, तर झेलम नदीवरती प्रकल्प मानला जाणार आहे. यस, कोणती नदीवरती, झेलम नदीवरती. यस, आणि या प्रकल्पालाच काय म्हणतात बरं, उलर आहे, बुलर ने उलर बॅरेज असेही संबोधले जाते. एवढी काय महत्वाची न्यूज मला काय वाटत नाही. पण बघा, या झेलम नदीवरती हा जो प्रकल्प दिसतोय तुम्हाला, नदी माहित पाहिजे कोणत्या नदीवरती, तर झेलम नदीवरती. यस, तर त्याला म्हणलं जातं उलर बॅरेज. बाकीचं काय एवढं मला याच्यामध्ये महत्वाचं वाटत नाही. चलो पुढची राष्ट्रीय घडामोड आपण बघू. यस, राजाजींच्या पुतळ्याचं काय केलंय बरं, अनावरण केलेलं. यस, इतिहास तुमचा ऍक्टिव्ह झाला बघा. यस, हे आपलेवाले बघा राजाजी चक्रवर्ती राजगोपालचारी. तुम्हाला माहित पाहिजे त्यांच्याबद्दल. भारतातले काय बरं पहिले भारतीय व्हाईसरॉय आणि शेवटचे व्हाईसरॉय सुद्धा. लक्षात ठेवायचंय, पहिले पण आणि काय बरं शेवटचे किंवा एकमेव व्हाईसरॉय झालेले व्यक्ती आहे काय बरं, चक्रवर्ती राजगोपालचारी, ज्यांना आपण काय म्हणतो बरं राजाजी, किंवा आपण राजाची फॉर्म्युला पण ऐकला असेल. ज्यावेळेस आपल्यावाले शिमला परिषद चालू होती, तुमचं वाला कॅबिनेट मिशन चालू होतं, क्रिप्स मिशन चालू होतं, फाळणीच्या बद्दल मध्ये एक फॉर्म्युला पण आला होता. कोणाचा बरं, राजाजी फॉर्म्युला. तर यांच्याबद्दल तुम्हाला आता पुढे जायचंय तुम्हाला इतिहासामध्ये. 1940 ते 1947 मध्ये जो क्रम आहे भारतामध्ये येणारे जे मिशन्स आहे त्या किंवा जे फॉर्म्युले आहे त्याच्यामध्ये तुम्हाला क्रमानुसार लावण्यासाठी प्रश्न येऊ शकतो. तर त्याच्याबद्दल बोललेले बघा काय म्हटलेलं आहे. तर नवी दिल्ली येथे, पहिली गोष्ट नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवन येथे स्वतंत्र भारताचे पहिले आणि एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालचारी यांच्या अर्धपुतळ्याचे, लक्षात ठेवायचंय, अनावरण करण्यात आलेले आहे. कुठे बरं, नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय भवन, राष्ट्रपती भवन इथे तुम्हाला हे अनावरण तुम्हाला दिसणार आहे. त्याच्याबद्दल थोडीशी माहिती हायलाइट करायचंय. एडविन लुटियन्स यांच्या अर्धपुतळ्याच्या जागी बघा, आधी कोणाचा पुतळा होता, तर एडविन लुटियन्स यांचा पुतळा होता, ब्रिटिश सिटीजन. आणि त्याच्या जागी आता कोणाचा येतोय तुमचा राजा गोपालचारी. 1959 मध्ये त्यांनी स्वतंत्र पक्ष पण स्थापन केला होता,
महात्मा गांधीजींनी त्यांना माझ्या विवेकाचा रक्षक, विवेक म्हणजे बुद्धी, येस, माझ्या विवेकाचा रक्षक असे म्हटलेले आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला प्रश्न विचारतील महात्मा गांधीजींनी कोणाला माझ्या विवेकाचा रक्षक असं म्हटलेलं आहे, तर राजा गोपालचारी. लक्षात ठेवायचंय. 1954 मध्ये पहिल्या भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. लक्षात ठेवायचे तुम्हाला. 1954 ला भारतरत्न पुरस्कार पहिला कोणाला भेटलेला आहे? राजगोपालचारी यांना. खूप महत्वाचं व्यक्तिमत्व आहे. इतिहासामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. यस, पुढे बघा काय म्हटलेले. त्यांना चक्रवर्ती थिरुमगन हा सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. 52 ते 54 या काळात ते मद्रास राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा राहिलेले आहे. मद्रास म्हणजे आत्ताचं तामिळनाडू, आणि तामिळनाडू आता चर्चेमध्ये पण आहे. बघा तामिळनाडू का चर्चेमध्ये तुमचं आलं, तर आता तुमचे वाले जे मुख्यमंत्री टीव्हीकी पक्षाचे त्यांच्यामुळे. बघा विजय थलपती जोसेफ विजय मुख्यमंत्री असं पण म्हणू शकतो आपण, तर त्या राज्याचे त्यांनी मुख्यमंत्री सुद्धा काम करून पाहिलेलं आहे. कोणी बरं? राजगोपालचारी यांनी. एकदम महत्वाची न्यूज तुम्हाला माहित पाहिजे. 1954 पहिले भारतरत्न कोणाच्या जागी हा पुतळा मांडण्यात येत आहे हे पण तुम्हाला माहिती पाहिजे सगळं. यस, पुढचं बघा. हा तुम्हाला 1944चा त्यांचा वाला CR फॉर्म्युला आहे. यस, राजाजींनी सुचवलेला हा एक तडजोडीचा फॉर्म्युला आहे. पुन्हा बघा दांडी यात्रेनंतर राजाजींनी तामिळनाडूतील वेदरण्यम येथे मिठाचा सत्याग्रह केला. IMP लिहून घ्यायचा. लक्षात ठेवा. इतिहासामध्ये विचारतील तुम्हाला की तुम्हाला फक्त मिठाचा सत्याग्रह आपला दांडी यात्रेमधला माहिती आहे. यस, आपलं गांधीजींनी केलेला माहिती आहे, परंतु त्याच्यानंतर राजाजींनी सुद्धा तामिळनाडूमध्ये वेदरण्यम येथे काय केलेला बरं? मिठाचा सत्याग्रह. ओके, तर कुठून प्रश्न येऊ शकतो? तर इथून प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. हे महत्वाचं आहे. ओके, मँगो ऑफ कृष्णगिरी हे काय एवढं विचारणार नाही, हे तुम्हाला माहिती पाहिजे सगळं. यस, चलो पुढची न्यूज आपण बघू. पुढची न्यूज बघा. दिल्ली मेरठ येथे नमो भारत कॉरिडॉर काय झाले बरं? स्थापन झालेले. आता शक्यतो थोडस आउटडेटेड झालेले, कारण नवीन नवीन जेव्हा नमो भारत आली होती तेव्हा ते त्याच्यावरती प्रश्न विचारू शकत होते, परंतु तरी पण लक्षात पाहिजे तुमचा दिल्ली मेरठ नमो भारत कॉरिडॉर स्थापन झाले. बघा किती किलोमीटरचं आहे? पूर्ण 82 किलोमीटरचं ते कॉरिडॉर आहे. तर माहिती पाहिजे थोडंफार विचारलं तर विचारलं. नमो भारतचा जो डिझाईन वेग आहे तो आहे किती बरं? 180 किलोमीटर पर तास. आणि मेरठ मेट्रोचा जो कमाल वेग आहे बघा तो आहे 120 किलोमीटर पर तास. तर हे लक्षात ठेवा. बाकीचं एवढं मला काही वाटत नाही. कॉरिडॉरची लांबी विचारली तर 82 किलोमीटर आहे. बाकीचं एवढं काही महत्वाचं नाही. अजून काय म्हटलेलं बघा की नमो भारत आणि मेरठ मेट्रो एकाच प्लॅटफॉर्मवर चालणार. लक्षात ठेवायचंय. आणि ही का न्यूज महत्वाची? तर भारतात पहिल्यांदाच असं होतंय तर तुमची वाली एक जी आधीची जी मेट्रो होती ती आणि नमो भारत आता एकाच प्लॅटफॉर्मवर चालणार आहे. मेरठ मेट्रोचा वेग आहे 120 आणि नमो भारताचा मेट्रोचा वेग आहे तुमचा वाला नमो भारत याचा 180. आणि दोघही आता तेवढी आपल्याकडे सुविधा आलेली, तेवढी टेक्नॉलॉजी आलेली की ते आता एकाच प्लॅटफॉर्मवर चालणार आहेत. हे तुम्हाला दिसतंय. इथे तुम्हाला एक मेरठ मेट्रो आहे, ही तुमची काय बरं? नमो भारत आहे. तर ही तुम्हाला माहिती पाहिजे. दिल्ली ते काय बरं? मेरठ. यस, चलो त्याच्यासाठी ही न्यूज चर्चेमध्ये आलेली असेल. ओके, मग हे दिलेलं एवढं काही विचारणार नाही तुम्हाला. हे सगळे तुमचे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे, त्याचा काय उपयोग नाही. पुढचं बघा. कुमार भास्कर वर्मा सेतू आहे तिथं चुकलेलं बघा. सेतू. यस, सेतू आहे बघा. यस, कुमार भास्कर वर्मा. तर तुम्हाला माहिती पाहिजे काय कुठं आलेलं आहे, कोणत्या नदीवरती? तर नदी ब्रह्मपुत्र नदीवरती. तर असं हे मानलं जाणार आहे. यस, गुवाहाटी ते उत्तर गुवाहाटी अशी त्याची काय होणार आहे बरं? जोडणी होणार आहे. तर कोणत्या नदीवरती? ब्रह्मपुत्रा. मगाशी जो होता जम्मू काश्मीर वाला तो होता झेलम नदीवरती. तर ते पण तुम्हाला माहिती पाहिजे, तुला हायलाइट करायचं आहे. यस, ओके. केबल स्टेड ब्रिज आहे आणि गर्डर ब्रिज यांचं काय बरं? मिश्रण आहे. जर कधी विचारला राज्यसेवा किंवा UPSC लेवलला तर केबल स्टेड ब्रिज आणि काय बरं? गर्डर ब्रिज असं या दोघांचं मिश्रणाने हे जे सेतू मानलं जाणार आहे. बघा कॅपल आपल्याकडे पण आता झालेलं आहे बघा. मुंबईच्या याच्यामध्ये आपण लोणावळा खंडाळा आपण ते आता झालेलं आहे. येस, त्याच्यामध्ये पण असे केबल्स आपण बघितले होते. तर या दोन्ही पद्धतीचा संयुक्त वापर केलेला आहे. ओके, अजून काय बघा महत्वाची पुन्हा एक न्यूज. ईशान्य भारतामधील दुसरे आणि देशातील 22वे
आय एम गुवाहाटीचे काय केले बरं, उद्घाटन केले. यस, कितवं हे 22वे आहे बघा, आय एम. ओके, यस 22वे आहे. ओके, आणि पण ईशान्य भारतातील काय बरं दुसरं आहे. ईशान्य भारतातील पहिले आय एम कुठे होते बरं, शिलाँगला येते. तर हे हायलाइट माहिती पाहिजे तुमचं आलं तर. यस, हे शिलाँगला आणि हे कुठे बरं, गुवाहाटीला. यस, भारतातले पहिले IIM कुठे बरं, कोलकाता. यस, 1900 किती बरं, 61ला. हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. हे आपलं पंचवार्षिक योजनेमध्ये तुम्हाला जर विचारलं तर माहित पाहिजे आपल्याला कोणत्या पंचवार्षिक याच्यामध्ये IIT खरगपूर स्थापन करण्यात आली होती. मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा कोणत्या पंचवार्षिक योजनेत तुम्हाला IIT खरगपूर स्थापन करण्यात आली होती. तर हे विचारू शकतात, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. यस, बाकीचं काही हायलाइट करू नका. 21वे आहे तुमचं आलं मुंबई. यस, पुन्हा बघा भारताचा महत्वाची न्यूज आहे ही एक बघा, भारताच्या पहिला पाण्याखालचा रस्ते आणि रेल्वे बोगदा बघा. यस, हा जो बोगदा आहे बघा, एका बोगद्यामधून काय येते बरं, रेल्वे, आणि एका बोगद्यामधून काय येतोय बरं, रस्ता आहे. लक्षात ठेवायचा आहे. आणि भारतातला पाण्याखालचा आहे वरती बघा, वरती तुमचं ब्रह्मपुत्रा काय बरं, नदी आहे वरती, आणि त्याच्या खाली असं केलेलं बघा, काय टेक्नॉलॉजी चालली, जबरदस्त लेवलला टेक्नॉलॉजी भारतामध्ये तुम्हाला दिसते. एका साईडला तुमची वाली रेल्वे जाते, एका साईडला तुमचा काय जातोय बरं, रोड जातोय. लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता याच्यामध्ये पाण्याखालचा हा पहिलाच लक्षात ठेवा, पाण्याखालचा रस्ते आणि रेल्वे बोगदा. अजून एक महत्वाची गोष्ट काय का, हा जो रोड आहे, हा जो रस्ता आहे, हा डबल लेन आहे बघा. 2 लेन दिसते, हा एक लेन आणि हा एक लेन आहे, डबल लेन आहे. परंतु जी रेल्वे आहे ती मात्र तुमची काय बरं, सिंगल लेन आहे. ओके, तर आयोग तुम्हाला विचारलं, तुम्हाला याच्यामध्ये 4 पॉइंट मध्ये विचारलं किंवा मल्टिपल मध्ये विचारलं तर हे उलट पालट करू शकतात. रस्ता डबल लेन आहे आणि तुमचं आला रेल्वे काय बरं, सिंगल लेन आहे. तर हे पाण्याखाली कोणत्या नदीच्या खाली बघा, इथे नदी पण दिसते. व्हिज्युअलाइज करा प्रॉपरली बघा, त्याच्यासाठीच ती PPT बनवली आहे. तर प्रॉपरली व्हिज्युअलाइज तुमचं झालं पाहिजे. आणि कुठलं प्रकल्पाचे नाव तुम्हाला माहित पाहिजे बघा, गोहपूर नुमालीगड बोगदा. येस, गोहपूर नुमालीगड बोगदा हे तुम्हाला माहित पाहिजे. कुठे, आसाम. आसाम मध्ये ब्रह्मपुत्रा. यस, प्रकार आहे बघा ट्विन ट्यूब. काय म्हटलंय, ट्विन ट्यूब. लक्षात ठेवा, हे तुम्हाला माहिती पाहिजे, थोडस विचारलं पाहिजे. मिशन गतिशक्ती आणि ईशान्येचा विकास या अंतर्गत हा प्रकल्प राबवला जातोय. याची अंमलबजावणी करणारी संस्था बघा, NHIDCL. हायलाइटेड पाहिजे. लक्षात ठेवा, कुणी याची अंमलबजावणी केली आहे, या कोणत्या संस्थेनं, NHIDCL, नॅशनल हायवे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड. ही महत्वाची आहे बघा. यस, एकदम न्यूज राष्ट्रीय घडामोडीची आतापर्यंतची सगळ्यात महत्वाची न्यूज. चलो पुढे जाऊ आपण. काय काय दिलंय बघा, रस्ते आणि रेल्वे वाहतुकीसाठी स्वतंत्र 2 बोगदे, सुरक्षित, वेगवान, आणि ते तुम्हाला दिसतंय अंतर कमी होणार हे वगैरे सर्व तुम्हाला कळतं. यस, पुढचा महत्वाचा प्रकल्प बघा, जलविद्युत प्रकल्प. हा पण एक महत्वाचा. यस, इडुक्की जलविद्युत प्रकल्प. जलविद्युत करून ठेवायचे. महाराष्ट्र जिओग्राफी मध्ये ऍक्टिव्ह आहे बघा, जिओग्राफी ऍक्टिव्ह म्हणजे ऍक्टिव्ह. जलविद्युत प्रकल्प सगळ्यांनी करून ठेवायचे आहे, महाराष्ट्रातले पण आणि भारतातले पण. वेळ भेटला तर करा. तर इडुक्की जलविद्युत प्रकल्पाला किती वर्ष पूर्ण झालेले, 50 वर्ष पूर्ण झालेले आहे. असा जलविद्युत प्रकल्प बघा इडुक्की. यस, कुठं झालेला आहे बघा, तो झालेला आहे केरळ मधील इडुक्की जिल्ह्यात पेरियार नदीवरती. लक्षात ठेवा, पेरियार नदीवरती असा प्रकल्प स्थापन केला होता. यस, या पेरियार नदीला बारामाही नदी पण म्हणतात. लक्षात ठेवायचं तुम्हाला. यस, केरळ मधली सगळ्यात महत्वाची नदी आहे आणि त्याची स्थापना, जिचं जे स्थापना म्हणजे समर्पित केलं देशाला 12 फेब्रुवारी 1900 किती बरं, 76ला. कंप्लीट 50 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि कोणत्या सरकारने मदत केली होती, तर कॅनडाच्या सरकारच्या आर्थिक आणि तांत्रिक मदतीने हा उभारण्यात आलेला होता इडुक्की जलविद्युत प्रकल्प पेरियार नदीवरती. तर माहित पाहिजे तुम्हाला. यस, हे सगळं तुम्हाला दिसतंय, व्यवस्थित तुम्हाला लक्षात ठेवा. ओके, पुढे काय म्हटलं बघा, याच्यात किती क्षमता आहे, तर 780 मेगावॅट. केरळमध्ये सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प मानला जातो, 780. आपला कॉइन हा 1900च्या वरती होता बघा, तुम्हाला मगाशी मी सांगितलं. यस, ते तुम्हाला माहिती पाहिजे. पुढे बघा, याचं जे वीज निर्मिती केंद्र आहे ते कुठे, ते आहे बघा मुल्लवट्टम. यस, मुल्लवट्टम. लक्षात ठेवा. यस, तुम्हाला नाव दिसतंय. भूमिगत वीज केंद्र. लक्षात ठेवा, भूमिगत, जमिनीच्या खाली आहे. यस, हे भारतातील सर्वात मोठे भूमिगत वीज केंद्र आहे.
इडुक्की धरण हे आशियातील पहिले आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे डबल कर्वेचर आर्च डॅम आहे. लक्षात ठेवायचे तुम्हाला. कमान आकाराचे धरण, त्याला आपण काय म्हणू बरं, कमान आकाराचे. इथे दिलेले बघा कमान आकाराचे धरण. तेव्हा अशी कमान आहे बघा, टोटल कमान आहे अशी. यस, आशियातलं पहिलं आणि जगातलं दुसरं. याच्या बाबतीमध्ये महत्वाचं न्यूज होती, ही पण एक महत्वाची न्यूज तुम्हाला काय बरं इथे दिसलेली आहे. जेवढं सांगितलेलं आहे तेवढंच प्रॉपरली हायलाइट करा. चलो पुढची न्यूज बघू आपण. प्रजासत्ताक दिन सोहळा झालेला आपल्याकडे 2000 कितीचा बरं, 26चा झालेला आहे. यस, या प्रजासत्ताक दिना निमित्त 77वा आपला होता. तर कोण आले होते आपल्याकडे प्रमुख पाहुणे, तर कधीतरी प्रश्न विचारला जाऊ शकतो. यस, आपल्याकडे बघा अँटोनिया कोस्टा, युरोपियन कौन्सिलचे काय होते बरं, अध्यक्ष होते. ते आले होते, अँटोनिया कोस्टा. किंवा तुम्हाला साधे विचारतील का युरोपियन कौन्सिलचे आता अध्यक्ष कोण आहे, ते माहित पाहिजे. आणि उर्सुला वॉन डेर लियन, उर्सुला वॉन डेर लेन, युरोपियन कमिशनच्या काय या अध्यक्षात, हे सगळे युरोपियनच्या बाबतीमध्ये आली होती. थीम तुम्हाला माहित पाहिजे, 2026 ची थीम आहे बघा, वंदे मातरम. किती वर्ष पूर्ण झाले बरं, 150 वर्ष पूर्ण झाले. यस, तर परेड कमांडर आपले होते बघा लेफ्टनंट जनरल भवनीश कुमार, हे माहित पाहिजे. युरोपियन नौदलीचा याच्यामध्ये काय नौदलाचा काय झालेला बरं समावेश झालेला आहे. तर पहिल्यांदाच त्यांनी समावेश केलेला युरोपियन नौदलाने. यस, हे माहित पाहिजे तुम्हाला. ओके, कोणत्या याच्यामध्ये बघा सूर्यास्त्र रॉकेट लॉन्चर सिस्टमचं काय करण्यात आलं बरं, प्रदर्शन करण्यात आलं. भारताचे पहिले स्वदेशी, लक्षात ठेवायचे तुम्हाला, हे तुम्हाला माहिती पाहिजे. याच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तुम्हाला दिसत असेल बघा इथे चित्र रथ पण तुम्हाला प्रदर्शित करतात. तर कोणत्या चित्ररथने काय केलं बरं, पहिला क्रमांक पटकावला आहे, तर तो आहे बरं महाराष्ट्र. लक्षात ठेवा, गणेश उत्सवाची काय होती बरं थीम होती त्या चित्ररथ मध्ये, आणि त्या चित्ररथ मध्ये 1 नंबर कमावलेला पटकावलेला जो तुमचा वाला जो राज्य आहे ते आहे महाराष्ट्र. हे तुमच्यासाठी महत्वाचे प्रजासत्ताक दिन सोहळा. तर एवढंच हायलाइट करा, बाकीचं काय हायलाइट करू नका. चलो पुढची न्यूज बघू. राज्यसेवेला वगैरे किंवा तुम्हाला पण आपल्याला पण सगळे 1 लाईनर प्रश्न येत नाही, कधी कधी 4 लाईनर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर यस, महत्वाची बघा, NHAI द्वारे 4 विक्रम, लक्षात ठेवायचे तुम्हाला, जो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आहे याच्याद्वारे 4 विक्रम करण्यात आलेले आहे. कोणते 4 विक्रम केले, तर पहिला विक्रम आहे बघा 24 तासात सर्वाधिक रस्ता मांडला. किती किलोमीटरचा माहितीये का, 28.89 किलोमीटरचा, 28.89 किलोमीटरचा हा रस्ता मानलेला आहे. लक्षात ठेवायचं तुम्हाला, सगळी जर मोजली तर. आणि त्यानं काय केलं म्हणजे एका लेनची किती माहितीये का, 9 किलोमीटर. असे किती लेन मानले त्यानं, 3 लेन मानले. 9 त्रिक 27 होत्या बघा, असे 28.89 लेन किलोमीटरचा काय केलेला बरं त्यांनी रस्ता मांडलेला आहे. बघा, सरळ नाही मांडलाय, लेन, कळतं का लेन. यस, असं लेन जर तुम्ही बघायला गेले तर एका लेनची किलोमीटर किती बरं, 9 किती बरं 63. हा एक विक्रम केला आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे. तुम्हाला विचारू शकता 24 तासामध्ये त्यांनी 10,655 मेट्रिक टन ब्युटॅमिनस कॉन्क्रीटचा वापर केलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे, ब्युटॅमिनस कॉन्क्रीटचा वापर 24 तासात किती मेट्रिक टन, 10,655. हे तुम्हाला माहिती पाहिजे. अजून काय त्यांनी केलंय बघा, इथे दिलेलं आहे. अजून काय केलंय तर सलग सर्वाधिक लांबीचा रस्ता कोणत्याही थांब्याविना सलग 156 लेन विक्रमी, म्हणजेच 52 किलोमीटर लांबीचे 3 लेन तयार करण्यात आले. बघा, सर्वाधिक लांबीचा रस्ता त्यांनी बनवलेला आहे. यस, महत्वाचं आहे तुम्हाला, कोणत्याही थांब्याविना. इथे आता तुम्ही हे नाही जर कन्फ्युज काय, हे 24 तासच केलेलं आहे. इथे 24 तास नाही, इथे जास्त पण दिवस लागले असतील, पण ते थांबलेले नाहीये. तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा, तुम्हाला आयोग कन्फ्युज करेल. इथे सर्वाधिक 24 तासामध्ये 156 किलोमीटर नाही झालाय, 24 तासात 28 किलोमीटर झालेला आहे. परंतु हा जो आहे, ही जी न्यूज आहे ही कशा आहे बरं, 24 तासापेक्षा जास्त पण कालावधी लागला असेल, पण कोणत्याही थांब्याविना, सुट्टी नाही, सुट्टी नाही, लक्षात ठेवायचं आहे. आणि सलग सर्वाधिक मटेरियल 57,500 मेट्रिक टन ब्युटॅमिनस कॉन्क्रीट वापरलेले आहे. लक्षात ठेवा, 4 रेकॉर्ड, हे 24 तासातले, हे खालचे 24 तासातले नाहीये. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हे काय केले बरं, विक्रम केलेला आहे. तर तुम्हाला 4 लाईन मध्ये प्रश्न विचारू शकतात. यस, पुढे जाऊ आपण.
पहिला सनराईज फेस्टिवल. यस, पहिला महत्वाची न्यूज आहे बघा. तुम्हाला दिसते कुठं दिसतंय बघा, इथे नाव दिसतंय बघा, अरुणाचल प्रदेश डोंग. पहिला सनराईज फेस्टिवल. तर यस, कुठे आहे डोंग, कुठं आलं बरं, अरुणाचल प्रदेश या गावामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे. थीम आहे बघा, ना कचरा ना खून ना सबबी, नो ट्रॅश नो टेरेस आणि नो एक्सक्यूज. हे तुम्हाला माहित पाहिजे बघा. येस, टेरेस नाही ट्रेस आहे. यस, नो ट्रॅश नो ट्रेस नो एक्सक्यूज हे तुम्हाला माहिती पाहिजे. ना कचरा ना खून ना सबबी, कचरा करू नका, खुणा ठेवू नका, ट्रेस यस, आणि सबब सांगू नका, एक्सक्युजेस देऊ नका. ही थीम आहे बघा. पहिला सनराईज फेस्टिवल कुठं आलाय बरं, डोंग, अरुणाचल प्रदेश. महत्वाची न्यूज आहे तुमच्यासाठी. यस, पुढचं बघा, बदलता भारत मेरा अनुभव स्पर्धा. आता ही सगळी एवढं हायलाइट नका करू, हे महत्वाचं बघा. बदलता भारत मेरा अनुभव स्पर्धा कोणी आयोजित केलेली आहे, तर एवढं हायलाइट करा. कोणत्या आहे ना बघा, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांनी ती स्पर्धा आयोजित केलेली आहे. बाकीचं याच्यामध्ये काही करू नका, एवढंच हायलाइट करायचं तुम्हाला. बदलता भारत मेरा अनुभव स्पर्धा कोणी आयोजित केलेली आहे. तर बघा, ही जी स्पर्धा आहे त्याच्यात लिखित इंग्रजी मराठी हिंदी आणि इतर भाषा पण चालतील. व्हिडिओ 2 ते 5 मिनिटाचा पाहिजे, ऑडिओ कमाल 3 मिनिटाचा पाहिजे, छायाचित्रांचा चालू. हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा, कोणत्याही भाषेमध्ये चालू शकतो. यस, पुढची न्यूज बघू, महत्वाची न्यूज. पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन. यस, महत्वाची बघा, स्लीपर ट्रेन. कमाल वेग आहे बघा. मगाशी बघितलं नमो भारतची 180 स्लीपर कोच, किती 16 डबे, एकूण क्षमता आहे 823 प्रवासी. लक्षात ठेवायचंय तुम्हाला, सगळं भेटतंय आधुनिकरण. लक्षात ठेवायचंय, ती चालू झालेली पहिली स्लीपर ट्रेन म्हणतोय मी, ती चालू आहे मालदा टाउन स्थानक, पश्चिम बंगाल. ट्रेनचा मार्ग आहे बघा हावडा ते कामाख्या गुवाहाटी. कामाख्या देवी आठवते तुम्हाला, कामाख्या देवी. यस, शिंदेची, शिंदे गेला होता बघा कामाख्या देवीला, गेला होता आपले उपमुख्यमंत्री. तर ते गेले होते, शिवसेना गेली होती कामाख्या देवीला, असं म्हणू शकतो. ह्या पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचा मार्ग तुम्हाला माहिती पाहिजे. हावडा पश्चिम बंगाल ते कामाख्या गुवाहाटी आसाम मध्ये. आणि या ठिकाणी बघा मालदा टाउन स्थानक पासून ती स्लीपर ट्रेन चालू होती. 180 किलोमीटर आणि 16 डबे. यस, हे तुम्हाला माहिती पाहिजे. पुढची न्यूज आहे बघा, गंगा सागर सेतू. यस, पुन्हा हायलाइट पाहिजे. जिओग्राफी सध्या जास्त हायलाइट होती तुमची वाली. तर गंगा सागर सेतू, हा जो सेतू आहे बघा गंगा सागर, हा कुठे तुमचा चालू झालेला, तर हे माहित पाहिजे तुम्हाला. हा चालू झाला प्रकल्प बघा मुरी गंगा नदीवरती, पश्चिम बंगालमध्येच. यस, मुरी गंगा नदीवरती. इलेक्शन पण चालू होते पश्चिम बंगालचे. यस, बीजेपीनं तिथे काय केलेलं आहे बरं, सत्ता स्थापन केलेली आहे. गंगा सागर सेतू कुठे चालू झालेला आहे तुमचा आला, मुरी गंगा नदीवरती, पश्चिम बंगालमध्ये. किती लांबी आहे, तर 12.34 किलोमीटर. हायलाइट पाहिजे. दुहेरी लेन आहे, थोडस हायलाइट करा. खर्च वगैरे काही करू नका. यस, तर मे 2022 ला पूर्णता. हे महत्वाचं आहे तुम्हाला, एकदम महत्वाचं गंगासागर. यस, बाकीचं एवढं काही महत्वाचं नाही. एवढं जरी केलं, मुरी गंगा नदीवरती कुठं चालू केलाय गंगा सागर सेतू, पश्चिम बंगालवर. चलो पुढे जाऊ आपण. केरळ राज्य पुन्हा चर्चेत आलेलं बघा. मागच्या इकॉनॉमी मध्ये बघितलं होतं आपण, काय बघितलं होतं, वृद्धांसाठी काय मांडलेलं होतं, त्यांनी अर्थसंकल्प मांडला होता. आता केरळचं सर्वसमावेशक धोरण, नियोजित आणि शाश्वत शहरीकरणासाठी स्वतंत्र धोरण राबवणारे केरळ हे देशातील पहिले राज्य ठरलेले. हायलाइट पाहिजे बघा, केरळ हे देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. नियोजित आणि शाश्वत शहरीकरणासाठी स्वतंत्र धोरण राबवणारे काय झालेले पहिले राज्य. यस, मग बाकीचं काय एवढं हायलाइट नका करू, हे तुम्हाला दिसतं. एवढं काय हायलाइट करायची गरज नाही, एवढंच वन लाईनर विचारतील, एवढं करू नका. हा, अमेझॉनने 2040 पर्यंत नेट झिरो कार्बन साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. 2000 किती 40, आणि भारताचं टार्गेट बघा 2070. यस, 2070. आणि महाराष्ट्र आपल्या अमेझॉनचंही तुम्हाला माहिती पाहिजे. चलो पुढची न्यूज बघू, पटापट हायलाइट करायचे, वन लाईनर आहे, बाकीचं काय वाचित नका बसू. मधलं, आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषदेची 3री बैठक पुढं करण्यात आली बघा ही. यस, इनलँड वॉटरवे डेव्हलपमेंट कौन्सिल कुठं झाली बरं, कोची केरळ येथे आयोजित करण्यात आलेली बघा. लक्षात ठेवायचे तुम्हाला,
हे सर्व त्याच्यामध्ये सहभागी झालेले, मिनिस्ट्री ऑफ पोर्ट शिपिंग आणि हे गव्हर्नमेंटचे काही ऑफिशियल. येस, बाकीचं काही करू नका तुम्ही, फक्त पुढे बैठक हायलाइट झाली तर केरळला झाली एवढंच करा, बाकीचं काही हायलाइट करू नका. येस, पुढची न्यूज बघू आपण. देशातली पहिली LNG डिझेल ड्युअल फ्यूल डेमो ट्रेन. येस, डेमो ट्रेन. येस, कुठं? देशाची पहिली LNG डिझेल ड्युअल फ्यूल डेमो ट्रेन उद्घाटन करण्यात आलंय अहमदाबाद मधील साबरमती येथे. लक्षात ठेवायचंय, अहमदाबाद मधील साबरमती येथे तुम्हाला उद्घाटन करण्यामध्ये आलेलं आहे. पर्यावरणाला पूरक असलेली LNG आहे, कार्बन उत्सर्जन घट करायची, इंधन कार्यक्षमतेत वाढ आहे आणि शाश्वत प्रवासाकडे रेल्वेचं एक पाऊल असं म्हटलेलं आहे. कुठे? तर साबरमती. लक्षात ठेवायचं तुम्हाला, एकदम महत्वाची न्यूज आहे. पुढची बघा. ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स विद्यापीठने बँगलोर मध्ये काय बोल कॅम्पस सुरू करणार आहे. तर बँगलोर मध्ये कोण कॅम्पस सुरू करणार आहे? यस, कोण करणार आहे बरं? ऑस्ट्रेलियामधील न्यू साऊथ वेल्स विद्यापीठ. हे तुम्हाला माहित आहे. बाकीचं काय एवढं महत्वाचं नाहीये, हे काय हायलाइट करू नका. भारतातील पहिला कॅम्पस बँगलोर मध्ये, हे काय एवढं हायलाइट करू नका. एवढंच फक्त. ही ट्रेन आहे, ही ट्रेन LNG ट्रेन अहमदाबाद मध्ये साबरमती येते आणि हे जे आहे न्यू साऊथ वेल्स विद्यापीठ बँगलोर मध्ये. यस, पुढे जाऊ. चला पुढच्या वन लाइनर. सुरत शहर झोपडपट्टी मुक्त होण्याच्या जवळ. सुरत शहर हे 70 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या श्रेणीत देशातील किती पण 70 लाख 70+ लाख लोकसंख्या असलेल्या जर तुम्ही विचार केला तर त्याच्यामध्ये पहिलं शहर बनणार आहे का तिथे कोणत्याही प्रकारची झोपडपट्टी आढळत नाही. तर सुरत तिथे येते. लक्षात ठेवायचंय. बघा, सुरत एकदम तुम्हाला दिसतं, याच्यामध्ये कोणत्या प्रकारची झोपडपट्टी दिसणार नाही. पण कॅटेगरी माहित पाहिजे, 70+ लाख, 70 लाख प्लस लोकसंख्येमध्ये. ओके. युग्नूचं केंद्राचं उद्घाटन झालेलं बघा. द्रौपदी मुर्मू यांनी युग्नू जे आहे आपली वाली त्याचं केंद्र आणि कौशल्य हे केंद्राचे उद्घाटन कुठे केले बघा. यस, तुम्हाला माहित पाहिजे राय रांगपूर. यस, राय रांगपूर हे तुम्हाला माहिती पाहिजे. राय रांगपूर कुठं आलं? हे आलं तुमचं आलं बघा ओडिसा. यस, राय रांगपूर कुठं आलं तुमचं? ओडिसा. तर तिथं युग्नूचं इथे बघा द्रौपदी मुर्मू यांनी ओडिसातील राय रांगपूर येथे युग्नो इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ याची काय करण्यात आली बरं? तिथे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर हे महत्वाचं तुम्हाला वन लाइनर तुम्हाला कळल्या पाहिजे. मला माहिती आहे तुमच्या वन लाइनर संक्षिप्त वाचताना तुमचा जीव जात असेल. सगळ्या संक्षिप्त कशा करायच्या त्याच्यामुळेच हे लेक्चर आपण आणलेलं आहे. ऍटलिस्ट तुम्हाला संक्षिप्त प्रॉपर हायलाइट करता आल्या पाहिजे. कोणत्या सगळ्याने वाचित बसायचंय, पेपरची डिमांड काय आहे त्यानुसार. होय, चलो पुढे बघू आपण. या आता सगळ्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक घडामोडी बघितलेल्या आहे. आता आपण थोड्याशा फास्ट मध्ये हायलाइटेड परराष्ट्र म्हणजे आपल्या आंतरराष्ट्रीय घडामोडी काय करू बरं बघू. यस, आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये पहिली जी बैठक आहे तुमच्याकडे बघा जवळपास 48 मिनिटं झालेले आहे. तर हे 1 तासाच्या वरती लेक्चर होऊ शकतं माझ्या मते. येस, पण महत्वाचे तुम्हाला कारण हे चॅप्टर तुम्हाला विचारले जातात. तर परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झालेली बघा. यस, कुठे झालेली आहे? म्युनिक, जर्मनी. आंतरराष्ट्रीय घडामोडी काढायची आहे, हायलाइट करायची आहे. कुठे झालेली आहे तुमची वाली? तर म्युनिक, जर्मनी. सहभागी देश होते बघा भारत, जर्मनी, जपान आणि ब्राझील यांच्या. आणि आपले कोणी केले होते बघा डॉक्टर एस जयशंकर यांना G4 गटाची स्थापना केली होती बघा 2000 किती बरं 5. याला G4 म्हणतो. जसं G20 आहे, G7 आहे, तसा G4 आहे. 2005 ला स्थापन केलेला हा गट भारत, जर्मनी, जपान आणि काय बरं ब्राझील. लक्षात ठेवायचं तुम्हाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सदस्यत्व प्राप्त करणे आहे यांना. आता जे 5 आहे ते 5 कोणते स्थायी सदस्य आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल मधले ते चेंज होत नाही. लक्षात तुम्हाला माहिती असतं अमेरिका आहे, चायना आहे. अजून मला 5 सांगा तुम्ही. या 3 सांगा अजून. त्याच्यामध्ये आपल्याला यांची स्थापना करायची, त्यांचं उद्दिष्ट आहे. हे महत्वाचं आहे. गटाचं उद्दिष्ट व्यापार बिपार वाढवणं नाही. गटाचं उद्दिष्ट आहे का सदस्यत्व प्राप्त करणे स्थायी. G4 भारत, जर्मनी, जपान त्याची बैठक झालेली बघा म्युनिक, जर्मनी येथे. यस, आणि या गटाला विरोध करणारा अजून एक गट आहे, त्याला म्हणतो आपण कॉफी क्लब. यस, कोणता म्हणतो बरं? कॉफी क्लब. आणि या कॉफी क्लब मध्ये कोण कोण येते बघा? इटली, पाकिस्तान, मेक्सिको आणि काय बरं
तुर्की या 4 देशांचा समावेश होतो. एका साईडला भारत आहे, जर्मनी आहे, तुमचा जपान आहे आणि काय बरं ब्राझील आहे. आणि त्यांना विरोध करणारा एक कॉफी क्लब पण आहे, लक्षात ठेवायचं आहे. इटली, पाकिस्तान, मेक्सिको आणि काय बरं तुर्की. तर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. त्याची बैठक झालेली आहे म्युनिक, जर्मनी येथे. यस. पुढचं बघा, भारत आणि युके दरम्यान काय झालेलं बरं करार झालेला आहे. तर आपल्या बाजूने कुणी सही केलेली आहे, इथे दिसते बघा, विक्रम मिस्री यांनी काय केलेलं बरं सही केलेली आहे. येस, इंडिया युके अग्रीमेंट. मागच्या पण आपण इकॉनॉमी मध्ये अग्रीमेंट बघितलेले आहे. मदर ऑफ ऑल डील्स वगैरे सगळ्या त्याच टाईपची एक अग्रीमेंट झालेली आहे, सामाजिक सुरक्षा योगदानाच्या संदर्भामध्ये झालेली आहे. येस, युके कडून पण उच्च आयुक्त आणि आपले परराष्ट्र सचिव यांच्याकडून सही झालेली आहे. मग काय म्हटलेलं आहे का दोन्ही देशातील कर्मचारी जे दुसऱ्या देशात तात्पुरत्या कामासाठी गेले आहेत त्यांच्यासाठी हा करार आहे. त्यांना दुहेरी सामाजिक सुरक्षा योग भरण्यापासून काय मिळेल बरं सूट मिळेल. जे लोक समजा इंडियन लोक कुठे गेले असतील, ब्रिटन मध्ये राहायला गेले असतील तर त्यांच्यासाठी आहे. आणि ही सूट किती वर्षासाठी तर 3 वर्षासाठी 36 महिन्यांसाठी लागू असेल. ह्याचा आपण युके सोबत काय केलेला बरं करार केलेला आहे. यस. पुढची न्यूज बघू आपण. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉनची भारत काय झालेली बरं भेट झालेली आहे. एक चांगला मित्र आपण म्हणू शकतो फ्रान्सला. यस, आपलीवाली जी सौर ऊर्जा आघाडी आहे ती पण भारत आणि फ्रान्सने संयुक्तरित्या काय केली चालू केलेली आहे. एकमेव आंतरराष्ट्रीय संस्था आहे, कधीचं मुख्यालय कुठे बरं भारतात आहे, गुरुग्राम येथे भारतात. लक्षात ठेवायचं तुम्हाला, हे महत्वाचे आहे. तर यांची भेट झालेली आहे आणि या भेटमध्ये त्यांनी इकडे AI इम्पॅक्ट समिट पण होती आपल्याला दिल्लीला, तिथे पण त्यांनी सहभागी घेतलेला होता. आणि त्यांनी दोघांनीही नाविन्यपूर्ण 2000 किती बरं 26 वर्ष बघा, नाविन्यपूर्ण वर्ष 2026 काय केलेलं बरं उद्घाटन केलेलं आहे दोघांनी. कुणी बरं भारत आणि फ्रान्स. ओके, यांच्याकडूनच आपण राफेल हे सुद्धा विमानं घेतो बघा. भारत कुठून विमानं घेतो दिले बघा, राफेल विमानांच्या M88 इंजिनासाठी आणि लिप इंजिनासाठी भारतात मेंटेनन्स, रिपेअर आणि ओव्हरऑल सुविधा स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. बघा, भारताने काय घेतलेले यांच्याकडून काय घेतलेले बरं राफेल घेतलेले फ्रान्स कडून. आणि आता फ्रान्स या राफेलच्या मेंटेनन्स साठी, रिपेअरिंग साठी, सुविधा देण्यासाठी भारतामध्ये सेंटर स्थापन करते. बघा, कोणत्या 2 सुविधा तर M88 इंजिन आणि लिप इंजिनासाठी. हे महत्वाचं आहे. पुढे बघा, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बेल आणि सॅफ्रॉन यांच्यात हॅमर मिसाईल तयार करण्यासाठी संयुक्त घोषणा काय बघा. हे सॅफ्रॉन आणि तुमचं काय भारत इलेक्ट्रॉनिक्स दोघंही मिळून आता कोणतं मिसाईल तयार करणार आहे तर हॅमर मिसाईल तयार करणार आहे. हे पण एक महत्वाचे हायलाइट पाहिजे, की थोडीशी डिटेल मध्ये न्यूज झाली. यस, पुढे काय म्हणलं बघा, टाटा ऍडव्हान्स सिस्टीम आणि एअरबस यांनी भारतात नागरी हेलिकॉप्टर H125 तयार करण्यासाठी फायनल असेंब्ली लाईनचे उद्घाटन केलेलं आहे. बघा, यस, टाटा आणि काय बरं एअरबस. आता हे भारतामध्ये नागरी हेलिकॉप्टर कोणतं त्याचं नाव H125 याच्यासाठी पण केलेले आहे. आणि मॅक्रॉन यांनी भारतामध्ये त्यांच्याकडे फ्रान्समध्ये G7 ची काय होणार आहे बरं बैठक होणार आहे. त्या G7च्या बैठकीमध्ये उपस्थित राहण्यासाठी, पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी, अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी काय केलं बरं आमंत्रित केलं आहे. तर अशी ही तुमची वाली काय बरं मॅक्रॉन, इमॅन्युअल मॅक्रॉन आणि आपले भारताचे नरेंद्र मोदी यांची काय झालेली बरं भेट झालेली आहे. सगळं माहित पाहिजे टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये, कारण इथे पण नाविन्यपूर्ण वर्ष तंत्रज्ञान आणि स्टार्टअप संशोधनावर भर दिला जाते. तसं भारतामध्ये हे राफेलचे सुविधा प्रोव्हाइड करण्यासाठी काही केंद्र स्थापन केले जातील. या दोघांच्या भारताच्या कंपनी सोबत ते काय स्थापन करणारे बरं तुमचे वाले हॅमर मिसाईल तयार करणारे, इकडे एका कंपनी सोबत ते हेलिकॉप्टर तयार करणारे आणि भारताच्या पंतप्रधानांनी आमंत्रित पण केलं आहे. तर महत्वाची न्यूज होती बघा. ब्रिक्स शेर्पा बैठक 2026 कुठे पार पडणार आहे हे हायलाइटेड पाहिजे बघा, नवी दिल्ली. यस, ब्रिक्सची जी बैठक आहे, ब्रिक्स तुम्हाला माहित आहे संघटना, आता तुम्ही काय लहान राहिलेले नाही, सगळा अभ्यास झालेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला सगळं माहित पाहिजे. 2026 ला कुठे पार पडणार आहे दिल्ली येथे. अध्यक्ष आहे बघा दम्मू रवी आणि याच्या अगोदर पण भारतामध्ये पडलेली आहे 2012, 16, 2021 ला.
चौथ्यांदा आता ब्रिक्स कुठे पडते बरं, बैठक होते कुठे होते बरं, नवी दिल्लीमध्ये. भारताचे किती अध्यक्षपद आहे, चौथे अध्यक्षपद आहेत. यस, शेर्पा म्हणजे काय, एखाद्या देशाचा प्रमुखांचा किंवा वैयक्तिक गट असतो. हे महत्वाचं आहे तुमच्यासाठी. भारताचे सध्याचे ब्रिक्स धोरण कोण आहे बरं, ब्रिक्स शेर्पा कोण आहे बरं, दम्मू रवी आहे. हे तुमचे माहित पाहिजे. यस, हे ब्रिक्स बद्दल तुम्हाला सगळं माहित पाहिजे. बघा 2012ला, 16ला, 21ला, आता कधी बरं 26ला आपले चौथे नवी दिल्ली ते पार पडणार आहे. यस, हे ब्रिक्स मध्ये सदस्य बघा, भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका. आता हे पण ऍड झालेले, हे पण लक्षात ठेवायचे तुम्हाला. सौदी अरेबिया असेल, संयुक्त अरब अमिराती असेल, अमिराती असेल, इजिप्त असेल, इथिओपिया असेल, इराण असेल, या सगळ्या तुम्हाला माहिती पाहिजे. पुढचं बघा, नरेंद्र मोदी यांचा मलेशिया दौरा आहे, हे पण माहित पाहिजे. तर याच्यामध्ये 11 द्विपक्षीय त्यांनी काय केले बरं, करार केलेले. सेमी कंडक्टर्सला धरून इथे दिलेले बघा, आरोग्य आहे, सुरक्षा आहे, आपत्ती व्यवस्थापन आहे, भ्रष्टाचार निर्मूलन आहे, हे सगळे मलेशिया सोबत आपण करार केलेले आहे. अजून काय केलेले बघा, युपीआय आणि पेनेट जोडण्यासाठी सहकार्य केलंय. भारताची युपीआय प्रणाली आणि मलेशियाची हायलाइट करा, पेनेट. मलेशियाची कोणती बरं, पेनेट प्रणाली जोडण्यासाठी सहकार्य केला आहे. अजून काय केलंय बघा, तिरुवल्लुवर चेर आणि केंद्राची काय बरं स्थापना, युनिव्हर्सिटी मलाया येथे तिरुवल्लुवर चेर आणि केंद्राची काय करण्यात आली बरं, स्थापना करण्यात आली आहे. एवढं काय महत्वाचं मला वाटत नाही. परंतु अजून काय म्हटलेलं बघा, तिरुवल्लुवर शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे. मलेशियातील विद्यार्थ्यांसाठी ही घोषणा करण्यात आलेली आहे. यस, अजून महत्वाची ही एक न्यूज हायलाइट करा फक्त. यस, मलेशियामध्ये बघा, मलेशियातील इंडियन कल्चर सेंटरचं नाव बदललंय. लक्षात ठेवा, IMP, इंडियन कल्चर सेंटरचं नाव बदलून ठेवलेलं आहे नेताजी सुभाषचंद्र बोस सांस्कृतिक केंद्र. कुठं बरं, मलेशियातलं नाव बदलून आता इंडियन कल्चर सेंटरचं नाव बदलून कोणत्या व्यक्तिमत्वाचं नाव दिलं आहे, तर नेताजी सुभाषचंद्र बोस. हे तुम्हाला माहिती पाहिजे. यस, मलेशियामध्ये नव्या भारत वाणिज्य दूतावासाची पण स्थापना करण्याची काय केली बरं, घोषणा केलेली आहे. हे सगळं हायलाइट पाहिजे, तुम्हाला विचारू शकतात. यस, एवढंच महत्वाचं मला वाटतंय. पुढची न्यूज आहे बघा, ब्रिक्स सेंटर फॉर इंडस्ट्रियल कॉम्पिटन्सीज. यस, तर याच्याबद्दल विचारलेलं आहे तुम्हाला, एवढं काय मला महत्वाचं वाटत नाहीये. यस, तर याचा का बरं आहे, यांनी इंडस्ट्री 4.0 क्षमतेवरती काय केलं, लक्ष केंद्रित केलेलं आहे. यस, तर आपली जी DPIIT आणि त्यांची वाली ती बघा UNIDO यांच्या ट्रस्ट फंड अग्रीमेंटच्या काय केल्या बरं, स्वाक्षऱ्या केलेल्या आहे. यस, तर एवढं काय मला महत्वाचं वाटत नाहीये. यस, पुढचं बघू आपण. ओडिसाचा बौद्ध ट्रायंगल युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीमध्ये. हे पण एवढं विचारणार नाही, पण माहिती पाहिजे तुम्हाला. यस, तर कुठे तुम्हाला बघा, इथे काय म्हणले, ओडिसातील बौद्ध डायमंड ट्रायंगल. मग डायमंड ट्रायंगल म्हणजे कोणत्या 3 वारसा स्थळांना तात्पुरत्या यादीत टाकले, तर रत्नागिरी, उदयगिरी आणि कुठं बरं, ललितागिरी. यस, रत्नागिरी, उदयगिरी आणि ललितागिरी. याला डायमंड ट्रायंगल म्हणलं जातं. कोणता ट्रायंगल आहे, 3 यांना जोडणारा बौद्ध डायमंड ट्रायंगल. आणि हा मात्र आता युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीमध्ये आलेला आहे. पुढची वन लाईनर थोडीशी बघू आपण. काय म्हटलं बघा, आशियन डिजिटल मंत्र्यांची काय केली बरं, बैठक कुठे केली आहे, तर हनोई व्हिएतनाम येथे या आशियन डिजिटल मंत्र्यांची काय केली बरं, बैठक केलेली आहे. यस, हे तुम्हाला माहित पाहिजे, हनोई कुठे केलेली आहे, हे थोडंसं हायलाइट करा, विचारलं जाऊ शकतं. चलो पुढे जाऊ आपण. पंजाब कृषी विद्यापीठ. ओके, पुन्हा वन लाईनर. यस, पंजाब कृषी विद्यापीठ लुधियाना येथील पंजाब कृषी विद्यापीठाचा समावेश ब्रिक्स नेटवर्क ऑफ युनिव्हर्सिटी मध्ये करण्यात आलेला. 1962 ला याची स्थापना झाली होती, या विद्यापीठाची, पंजाब कृषी विद्यापीठाची. आता याचा समावेश कुठे करण्यात आला आहे, ब्रिक्स नेटवर्क ऑफ युनिव्हर्सिटीज याच्यामध्ये तुमचा स्थापना केला. तर प्रश्न विचारतील, ब्रिक्स नेटवर्क युनिव्हर्सिटी मध्ये कोणत्या विद्यापीठाचा समावेश करण्यात आला आहे, तर पंजाब कृषी विद्यापीठाचा समावेश करण्यात आलेला आहे. चलो पुढे जाऊ आपण. फिंक नाही तिथं, फिंके लक्षात ठेवा, फिंक नाही फिंके. यस, फिंके माहित पाहिजे. फिंके नदी, तर ही भूगर्भीय पुराव्यानुसार जगातली सर्वात प्राचीन नदी ठरली आहे. बघा कोणती नदी म्हणतोय, फिंके नदी आहे. यस, तर इथे तुम्हाला दिसते
बघा इकडे तुमचं आला फिंके नदी आहे, ओके, तिमोर समुद्र आणि प्रशांत महासागर, हिंदी महासागर, तर ही मॅकडॉनल्ड पर्वतरांग पण ऑस्ट्रेलिया वगैरे इकडे तुम्हाला दिसते. तर ओके, ती भूगर्भीय पुराव्यानुसार जगातली सर्वात प्राचीन नदी आता काय झालेली आहे, फिंके नदी ठरलेली आहे. यस, पुढे ही त्या स्थानिक भाषेमध्ये त्यांना लारा पिंटा नाव आहे तिचं वालं, आणि ती आहे ऑस्ट्रेलियामध्ये. सुमारे 600 ते 750 किलोमीटर त्या नदीची काय बरं लांबी आहे. आणि कोणत्या कुठे उगम झालाय तर मॅकडॉनेल म्हणजे मॅकडॉनेल आपल्याकडे पण आहे बघा, मॅकडॉनेल ऑस्ट्रेलियाचीच आहे. यस, वाहण्याची दिशा तर काही एवढं विचारणार नाही तुम्हाला, तर हे माहिती पाहिजे. या पर्वतरांगेमध्ये झालेली आहे फिंके नदी, लारा पिंटा कुठे आली बरं, ऑस्ट्रेलिया. चलो पुढे बघा, चला फास्ट मध्ये, जवळपास तुमचे वाले 1 तासाच्या वरती गेलेला आहे वेळ, तर आपण एक फास्ट मध्ये सॉल्व्ह करू आपण. येस, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ग्रीनलँड नावाचा प्रदेश ताब्यात घेण्याचे काय बरं धोरण आहे. बघा ग्रीनलँड एकदम भारी प्रदेश आहे. कुठे आहे तो ग्रीनलँड, बघा आर्क्टिक महासागर आणि अटलांटिक महासागर याच्यामध्ये तुमचा काय बरं ग्रीनलँड आहे. यस, त्याची राजधानी दिली बघा नूक नावाची, काय त्याची वाली बरं राजधानी आहे. यस, तुम्हाला माहिती पाहिजे बघा अटलांटिक आणि आर्क्टिक, बघा एक बेट आहे, बेट आजूबाजूला सगळा समुद्र दिसतोय आणि तुम्हाला काय मध्येच ग्रीनलँड एक बेट आहे. आणि हे ग्रीनलँड आता घ्यायचं कोणाला आहे, ताब्यात घ्यायचंय, कोण म्हणतं असं, अमेरिका म्हणते, लक्षात ठेवायचंय. नूक हा ग्रीनलँड डेन्मार्कच्या अखात्यातील एक स्वायत्त प्रदेश आहे आणि तो आता आपल्याला अमेरिकेला घ्यायचा आहे, आपल्याला नाही घ्यायचा आहे, अमेरिकेला घ्यायचा आहे. चलो पुढे बघा, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये नवीन 5 सदस्य. यस, मगाशी कसं सांगितलं होतं तुम्हाला, हे स्थायी सदस्य तुम्हाला माहित पाहिजे होते. आता नवीन 5 सदस्य त्याच्यामध्ये बघा, टोटल 15 सदस्य राहत्या. लक्षात ठेवा, टोटल किती राहते बरं 15, 5 स्थायी राहत्या, बाकीचे अस्थायी. बघा नवीन 5 आले बघा, बहरीन, कोलंबिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, लटविया, लायबेरिया. यस, हे 4 सगळे, याच्यामध्ये कोणतंही मोठं नाव नाही, लक्षात ठेवायचंय, कोणतंही मोठं नाव नाहीये. कॅरिबियन आहे, एक आफ्रिका आहे, एक आफ्रिका, एक युरोप मधला लॅटविया. हे 5 आता युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल मध्ये 5 सदस्य होणार आहे. यस, आता त्यांनी कोणत्या देशांची जागा घेतली हे काही करू नका, हे खालचं नका करू, फक्त वरचं माहित पाहिजे तुम्हाला, हे काही करू नका. कोणते 5 सदस्य आले तुम्हाला माहित पाहिजे. एकूण टोटल किती सदस्य आहे 15. आणि कायमस्वरूपी सदस्य स्थायी ज्यांना नकार अधिकार आहे बघा, चीन, फ्रान्स, रशिया, युनायटेड किंगडम आणि अमेरिका. युके, अमेरिका, रशिया, फ्रान्स आहे, जपान नाहीये. म्हणून जपान कुठे होतं आपल्याकडे, जपान होतं G4 मध्ये, G4 मध्ये जपान होतं. जर्मनी कुठे होते, G4 मध्ये होते, कारण त्यांना सुद्धा स्थायी सदस्य व्हायचं आहे. म्हणून त्या G4 च्या परराष्ट्र मंत्र्यांची कुठे झाली होती बरं मीटिंग, ही जर्मनीमध्ये झाली होती. बघा आपण बघितलेली होती, हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यांचं उद्दिष्ट हे होतं की सिक्युरिटी काउन्सिलच्या या 5 सदस्यांमध्ये यांची पण निवड झाली पाहिजे. आत्ताचे 5 मात्र लक्षात ठेवायचे, चीन, फ्रान्स, रशिया आणि काय बरं युनायटेड किंगडम आणि अमेरिका. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. चलो पुढे जाऊ आपण. जर्मनीचे चान्सलर बघा फ्रीडरिच मर्ज यांचा भारत दौरा आहे. चान्सलर म्हणून त्यांनी आशिया खंडातली त्यांची पहिलीच बैठक आहे आणि त्यांनी 2 शहरांना त्यांनी काय दिले बरं भेटी दिलेल्या आहे. एक बेंगलोर कर्नाटका आणि एक अहमदाबाद मधला, या 2 शहरांना त्यांनी भेटी दिलेल्या आहे. आपलं सध्या जास्त करून पार्टनरशिप चालू आहे सेमी कंडक्टरच्या बाबतीमध्ये, तर ती पार्टनरशिप आहे. अजून हे महत्वाचं बघा, ग्रीन अमोनिया करार भारताच्या एएम ग्रीन आणि जर्मनीच्या युनिपर यांच्यात ग्रीन अमोनिया पुरवठ्यासाठी काय करण्यात आलाय बरं मोठा करार आलेला आहे. कोणत्याही प्रकारचं प्रदूषण नको व्हायला, काही नको व्हायला, कोणत्या प्रकारची हानी नको व्हायला, म्हणून ग्रीन अमोनिया करार आहे. लक्षात ठेवा, एएम ग्रीन ही भारताची कंपनी आणि युनिपर ही जर्मनी कंपनी, याच्यामध्ये होते. नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी इंडो जर्मन सेंटर भारतामध्ये काय होणार बरं एक्सलन्स स्थापन करण्यात येणार आहे. लक्षात ठेवायचं तुम्हाला, हे महत्वाचं आहे. लोथल प्रकल्प आहे. यस, लोथल प्रकल्प कुठला आहे बरं, जर्मनीचे मॅरिटाईम म्युझियम आणि गुजरात मधील नॅशनल मॅरिटाईम हेरिटेज हे कॉम्प्लेक्स लोथल यांच्या सामंजस्य करार झालेला आहे. एवढं काही विचार नाही, पण हे अमोनियाचं लक्षात ठेवा, हे मात्र तुम्हाला विचारू शकतात. किंवा हे जे जर्मनीचे चान्सलर भारतात आलेले यांनी कोणत्या 2 शहरांना भेटी दिल्या हे माहित पाहिजे, अहमदाबाद आणि बेंगलोर. चलो पुढे जाऊ आपण. आता 1 लाईनर लागले असतील, 1 लाईनर लागले का हायलाइट करायचं बघा. आफ्रिकन युनियन शिखर परिषद 2026 कुठं पार पडते, तर यस
अदिस अबाब इथिओपियामध्ये 9 जुलै 2002 ला याची काय झाली बरं सुरुवात झालेली आहे. आणि सदस्य आहे बघा 55 सदस्य आहेत. एवढंच लक्षात ठेवा. आफ्रिकन युनियन शिखर परिषद कुठे पार पडते तर अदिस अबाब इथिओपिया. G20 ची शिखर परिषद कुठे होणार आहे महत्वाची अमेरिकेत. कुठे होणार आहे बरं अमेरिकेत. येस मियामी अमेरिकेमध्ये आता ही 2026 ची G20 शिखर परिषद काय होणार आहे बरं पार पडणार आहे. G20 माहित असेल तुम्हाला जगातील 19 प्रमुख अर्थव्यवस्था आणि युरोपियन युनियन स्थापना होईल 19 डिग्री वर 99 ला होईल हे माहित पाहिजे. याच्या अगोदरची जी 20वी होती बघा ती पडली होती तुमची वाली जॉन्सनबर्ग दक्षिण आफ्रिका. लक्षात ठेवायचं आहे. याच्या अगोदरची आता G20 शिखर परिषद पडणार कुठे बरं अमेरिकेमध्ये पडणार. हे सगळे देश आहे. याच्यामध्ये भारत आहे का भारत आहे का भारत सांगा. यस भारत आहे. G20 मध्ये भारत आहे. आणि मागची जेव्हा आपल्या 75 वर्ष पूर्ण झाले होते तेव्हा G20 आपल्या भारतामध्ये पार पडलेली आहे. एकदा झालेली बैठक G20 ची. यस अमेरिका व्हेनेझुएला संघर्ष बघा. यस व्हेनेझुएला तुम्ही बातमी ऐकली असेल तर व्हेनेझुएलाचे जे अध्यक्ष आणि त्यांच्या म्हणजे ते असतील आणि त्यांच्या वाईफ यांना दोघांनाही अमेरिकेने काय केलं बरं रात्रीतून किडनॅप केलं. लक्षात ठेवायचे तुम्हाला हे माहिती पाहिजे. तर हे व्हेनेझुएला संघर्ष चालू आहे त्यासाठी चाललेला संघर्ष आहे. तर व्हेनेझुएला बद्दल माहिती पाहिजे. त्यांची राजधानी काय आहे कराकस. पश्चिमेला कोलंबिया आहे पूर्वेला गयाना आहे. हे तुम्हाला राज्यसेवा किंवा युपीएससी ला जास्त विचारतील. कंबाईनला विचारणार नाही तुम्हाला. कंबाईन एवढीच लक्षात ठेवा राजधानी काय आली तर विचारतील. ओके यस बाकीचं एवढं काय मोठा महत्वाचं नाही. कशासाठी चाललेला आहे धबधबा कशासाठी चाललेला हा वाद. यस धबधबाच येतोय तोंडात फक्त. ओके कशासाठी वाद चालू आहे यस जर्मनी जगातील सर्वात मोठा तेलाचा साठा व्हेनेझुएलाकडे आहे बघा. व्हेनेझुएलाकडे सर्वात मोठा जगातला तेलाचा साठा आहे आणि अमेरिकाला तो पाहिजे आहे. लक्षात ठेवायचंय. यस हे महत्वाचं हे बघा ऑरिनो बेल्ट आहे. हे साठे प्रामुख्याने इथे आणि हे अमेरिकेला पाहिजे आहे. जगातील सर्वात उंच धबधबा हा सुद्धा एंजल धबधबा आहे. येस हा सुद्धा कुठे आहे बरं व्हेनेझुएलाला आहे 979 मीटर्स. येस हे व्हेनेझुएला बद्दल माहिती एवढे 2-3 पॉइंट हायलाइट करा. चलो पुढच्या वन लाईन पटापट. भारताने 125 दशलक्ष डॉलर सेशेल्स साठी आर्थिक पॅकेजची घोषणा केली बघा. भारत देणार आहे या देशासाठी बघा भारताने सेशेल्स साठी 125 दशलक्ष डॉलरचे आर्थिक पॅकेज जाहीर केलेले आहे. यस एवढं काय महत्वाचं मला वाटत नाहीये. पुढचं काय बघा न्यूज भारत इराणने हे महत्वाचं हायलाइट करायचंय. हायलाइट पाहिलं बघा इराणने युरोपियन युनियनच्या सैन्याला दहशतवादी संघटना म्हणून काय केलं बरं घोषित केलंय. कोणत्या देशाने युरोपियन युनियनच्या सैन्याला दहशतवादी संघटना घोषित केले तर इराणने. कारण याच्या अगोदर युरोपियन जे आहे युनियन त्याने सुद्धा इराणच्या ज्या सैन्य होते किंवा संघटना होते त्यांना दहशतवादी घोषणा काय केलं दहशतवादी घोषित केलं होतं. त्यामुळे आता इराणने यूएसच्या संघटना हायलाइट पाहिजे. बाकीचं काही वाचू नका एवढं करा. पुढचं बघा जपानच्या निवडणुका झाल्या आहे आणि तिथल्या ज्या पहिला मंत्रिप्रधान होत्या बघा महिला सानाई ताकाई यांच्या नेतृत्वाखाली त्यांची पार्टी लक्षात ठेवा लेबर डेमोक्रॅटिक पार्टी LDP लक्षात ठेवायचंय. त्यांनी भरभक्कम विजय मिळवलेला आहे. तर त्या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या बघा लक्षात आधीच झालेली न्यूज. यस तर त्यांनी पुन्हा पक्ष कोणता आहे तर लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी. यस पुढे जाऊ आपण. बाकीचं काही करू नका. येस 2-3 बातम्या राहिल्या बघा पटापट हायलाइट करा. स्पेन हायलाइट करायचं आहे. इंडो पॅसिफिक ओशियन इनिशिएटिव्ह IPO मध्ये काय झालेलं बरं सामील आहे. कोणता देश इंडो पॅसिफिक ओशियन इनिशिएटिव्ह मध्ये झालंय तर भारताची ही महत्वाची समुद्री पहल आहे. एवढं काही करू नका खालचं एवढं करा फक्त. कोणता देश झाले तर स्पेन झालेला आहे. पुन्हा जपान मधील सगळ्यात मोठा हायलाइट करायचा आहे काजीवाझाकी कारिवा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प पुन्हा काय करण्यात आला बरं सुरू करण्यात आलेला आहे. बघा किती त्याची वाली क्षमता आहे 8212 मेगावॅट एवढी क्षमता आहे. हे महत्वाचं आहे तुम्हाला. पुढचं बघा G20 देशांची महत्वाची खनिजांवरची बघा खनिज मिनरल्स कुठे बैठक होते वॉशिंग्टन DC. G20 ची पण होणार आहे तुमची वाली कुठे बरं अमेरिकेत. G7 ची मिनरल वरची कुठे होणार आहे बरं इथे. आणि G7 ची इतर शिखर परिषद आहे फ्रान्सला. मिनरलची आहे अमेरिकेत वॉशिंग्टन DC. एवढं हायलाइट करा बाकीचं काही वाचू नका एवढं महत्वाचं. यस चीनच्या लोकांसाठी भारताने बघा EB4 व्हिसा आणलेला बघा. EB4 व्हिसा
चीनने आपल्या नागरिकांसाठी EB4 व्हिसा सुविधा सुरू केलेले आहे। परदेशात व्यवसाय, पर्यटन, कुटुंब भेटी इत्यादीसाठी सुलभ करण्यात, हे लक्षात ठेवा कोणत्यासाठी EB4 व्हिसा आहे, तर चीनच्या नागरिकांसाठी। तर हे महत्त्वाचे 4 न्यूज तुम्ही हायलाइट करू शकता। चलो पुढची न्यूज बघू आपण। अमेरिका WHO मधून काय झालेली, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मधून काय पडली बरं, बाहेर विड्रॉवल केलेलं बघा इथे। यस, US विड्रॉयल फ्रॉम WHO आहे डोनाल्ड ट्रम्प। बघा कधी, तर 22 जानेवारी 2026 पासून ही माघार झालेली आहे। यस, का बरं, का अमेरिकेने असा आरोप केला होता की WHO ने कोविडच्या महामारीच्या सुरुवातीला चीनकडून पक्षपाती भूमिका घेतली। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन चीनची बाजू घेतली होती वर्ल्ड याच्यामध्ये कोविडमध्ये, आणि त्यामुळे अमेरिका आता याच्यातून काय पडते बरं, बाहेर पडते 22 जानेवारी 2026। आणि शेवटची न्यूज आहे बघा, जर्मनी लवकरच अहमदाबाद मध्ये आपले मानद वाणिज्य दूतावास सुरू करणार आहे। कुठं करणार आहे, जर्मनी। यस, कारण जर्मनीचे चान्सलर 2 यांना भेटी देऊन गेले आता, एक अहमदाबादला आणि एक कुठं बरं, बेंगलोरला। आता त्यांचं मानद वाणिज्य दूतावास आपल्याकडे अहमदाबाद मध्ये एवढं चालू होणार आहे, आणि त्याच्यानंतर पश्चिम भागासोबत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञानासाठी ते आपल्याला सहकार्य करणार आहे। आपण बघितलं अमोनिया, ग्रीन अमोनिया वगैरे हे सगळं आपण काय केलं बरं, बघितलं। अशा प्रकारच्या आपल्या प्रादेशिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडी आपण काय केलं बरं, बघितल्या। ही तुम्हाला माहिती पाहिजे कशा पद्धतीने हायलाइट करायचंय, एवढ्या मोठ्या न्यूज डिटेलमध्ये दिलेल्या आहेत, तेवढं वाचणं शक्य नाहीये, म्हणून जेवढं सांगितलेलं आहे तेवढं तुम्ही हायलाइट करा। आपल्या जानेवारी ते फेब्रुवारी या चालू घडामोडी मधला एक म्हणजे महत्वाचा पार्ट आपण आज कव्हर केला। 2-3 महत्वाचे टॉपिक राहिलेले आहे, जसं तुमचं संरक्षण आणि अंतराक्ष राहिलेलं आहे, त्यानंतर तुमचं कृषी आणि पर्यावरण राहिलेलं आहे। हे 2 पॉइंट, विज्ञान तंत्रज्ञान, हे 2-3 पॉइंट तुमचे लवकरात लवकर सुरू म्हणजे कव्हर करू। आणि पुढची मार्च ते किती बरं, मे पर्यंत, लक्षात ठेवा मार्च ते मेच्या पण चालू घडामोडी आपण काय करणार आहे बरं, कव्हर करणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला काय करा बरं, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना काय करा बरं, शेअर करा। तोपर्यंत आपण थांबूया। धन्यवाद।